करूया. तर चला आज आता अमृता मॅडम आपल्यासाठी घेणारे कार्मिक रिलेशनशिप्स जे तुम्हाला खूप खूप इंटरेस्ट आहेत त्याच्यामध्ये. पण आता आपल्याला त्याच्या पलीकडे जायचंय, कारण मनात जे ठेवाल ते तुम्ही रियालिटीमध्ये आणणारे हा पण फोकस राहू देत. एक इन्फॉर्मेशन म्हणून, आपल्या शंका म्हणून तेवढ्या पुरतं आपण हे जाणून घ्यायचंय. मॅडम तर सगळं सांगणारच आहेत पुढचं सुद्धा, त्यामुळे काही काळजी करायला नको. पण जे काही बोलतायत त्याचा मेन उद्देश लक्षात घेऊन लिहायच्यात नोट्स, महत्वाची वाक्य लिहायची आहेत. तर हे मला परत आज एकदा आठवण करून द्यायचं आहे. कारण आता जानेवारी पासून कोर्स सगळे सुरू होणार आहेत, ते या नॉलेजवर होणार आहेत, या टेक्निक्सवर होणार आहेत, पुढं पुढं पुढं. त्यामुळं मी काढून टाकते की आज सुद्धा जे लोक नव्हते सकाळच्या ग्रुपला त्यांना काढून टाकलेले. अजिबात मिस करू नका मॅडमचं पण आणि माझं पण. आता किती 4 दिवस तर राहतील सोमवार नंतर. तर चला अमृता मॅडम तुम्ही सुरू करू शकता. आत्मवंदन सर्वांना. थँक्यू मॅडम. तर आज आपला जो टॉपिक आहे तो कर्माशी रिलेटेड आहे. मी स्क्रीन शेअर करते. पीपीटी असलं की थोडं समजायला बरं पडतं. त्यामुळे मी थोडे पॉइंट जे काही टाकलेत ते जसे मला सुचत गेले त्याप्रमाणे टाकलेत. कदाचित त्याचा सिक्वेन्स पुढे मागं होऊ शकतो. तर जसं फ्लोनी येईल तसं मी बोलत जाईल. तर सुरुवात तर आपली कर्मा. कर्मा म्हणजे काय? तर कर्मा हा संस्कृत वर्ड आहे. कर्मा मीन्स ऍक्शन अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे काय? आपण काय ऍक्शन करतोय. आता ऍक्शन म्हणजे काय आलं पुढे पुढे? इट कॅन बी वर्ड्स, थॉट्स अँड ऍक्शन. म्हणजे तुमचे शब्द असतील ज्याच्यामुळं कर्माचा प्रसंग भोगावा लागतो. जे म्हणतात आपल्याला बेसिक तर माहिती आहे कर्म. चांगलं कर्म केलं की चांगलं घडणार आहे, वाईट कर्म केलं की वाईट घडणार आहे. आता हे चांगलं वाईट ठरवलं कोणी? आपणच. तसं बघितलं तर जेव्हा बियॉन्ड आपण देह शरीर, जे पहिल्या दिवशी आपण सोल टाईप बघितले, बरोबर, आत्म्याचे प्रकार बघितले. जेव्हा आपण आत्म्याच्या लेवलला जातो, वननेस मध्ये जातो आत्म्याच्या, इथे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी वननेसशी रिलेटेड आहेत. म्हणजे आता कर्मा बॅलन्स कसं करायचं, कर्मांना मुक्त कसं व्हायचं, हे सगळं आज होणार आहे. तर सुरुवातच मी यासाठी सांगते की हे कोणी ठरवलं चांगलं आणि वाईट? आपणच ठरवलं हे सगळं. आणि जेव्हा आपण जे काही वर्ड्स वापरतो, जे काही विचार करतो, काल दुसऱ्या दिवशी विचारांचे टाइप्स पण झाले आपले, बरोबर. तर विचार, शब्द आणि ऍक्शन, जी काही कृती आपण करतो ती का महत्वाची आहे? कारण याचाच इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर होतो. यामुळेच कर्म क्रिएट होतात. मग भलेही ती या आयुष्यातली असतील किंवा मागच्या आयुष्यातली असतील, जे काही असेल ते शब्द, विचार आणि कृती, हेच याच गोष्टी ज्या आहेत त्या कर्म बॅलन्स करायला आणि नवीन तयार करायला किंवा होते ते जुने बॅलन्स करायला, बर्न करायला कारणीभूत असतात. तर हे जे काही कन्सिक्वेन्स, म्हणजे आपण जे काही चांगलं वाईट जे काही म्हणतो किंवा आपण जे काही वागलोय, बोललोय, विचार केलाय, त्याचे कन्सिक्वेन्सेस म्हणजे काय? त्याचे परिणाम जे काही आहेत ते कर्माच्या रूपाने येतात. तर मग हा लॉ ऑफ कर्म, म्हणजे जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटी मध्ये येतो बघा, त्याच्या आधी कर्म वगैरे हे सगळं ऐकून माहित होतं आपल्याला. पण जेव्हा आपण आध्यात्मिक जर्नीमध्ये आलो, प्रवासामध्ये आलो, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट किती पॉवरफुल आहे ते आपल्याला कळायला लागलं. बघा, म्हटलं जातं, एक गोष्ट आहे की म्हणजे ती बरीच मोठी गोष्ट, मी डायरेक्ट त्याचं तुम्हाला इसेन्स सांगते की जोपर्यंत आपल्याला गोष्टी माहीत नसतात ना, किंवा एखादा नियम माहीत नसतो आणि तो नियम तोडला तर त्याची शिक्षा आपल्याला, नियम तोडला म्हणून 50%, 40% होऊ शकते. पण जेव्हा आपल्याला त्याबद्दल सगळं माहित असतं, नियम माहित असतं, सगळं माहित असतं, आणि तेव्हा जेव्हा आपण तो नियम तोडतो तर त्याची जी काही शिक्षा मिळते ती 100%पेक्षा जास्त मिळते. त्याचं जे सफरिंग असतं, त्याचे जे कन्सिक्वेन्सेस असतात, परिणाम असतात, ते जास्ती भोगावे लागतात. म्हणून आध्यात्मिक प्रवासात आल्यानंतर आपल्याकडे जास्ती जबाबदारी असते. नीट वागण्याची, काय शब्द वापरतोय आपण, काय विचार करतोय. बघा, याच्या आधी, ध्यान करण्याआधी आपल्याला ऊर्जेचं महत्व माहित नव्हतं. त्यामुळे आपण कितीही कसलेही विचार केले तरी त्याचा लगेच रिझल्ट नाही यायचा आपल्याला. त्याचे कन्सिक्वेन्सेस, त्याचे परिणाम लगेच नाही दिसायचे आपल्याला. पण ध्यानात आल्यानंतर आपल्याला कळतंय की विचार जर चांगला केला तर चांगलं होणार आहे. थोडासा जरी विचार आपल्या मनात काही विचित्र वेगळा आला दुसऱ्यांबद्दलचा, तर त्याच्याशी रिलेटेडचे जे परिणाम आहेत ते पहिला आपल्याला भोगायला लागतात, आणि प्रॅक्टिकली आपण भोगतो सुद्धा. बऱ्याच जणांनी अनुभवला असेल किंवा नसेल अनुभवलं तर तुम्ही ऑब्झर्व करा स्वतःला. ह्याच्यात आहे, पुढे पुढे पण आहे अजून स्लाइड, त्याच्यात तुम्हाला दिसेल की कर्मा बॅलन्स करायचं म्हणजे काय किंवा कर्मा बर्न करायचं म्हणजे काय. त्याच ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण पहिल्या दिवसापासून बघत आलोय. सोल लेवलला पहिल्याच दिवशी सांगितलं की
आत्तापासून सुरुवात करा की सोल लेवलला बघायला, ऍज अ द्रष्टा, ऍज अ ऑब्झर्वर, ऍज अ आत्मा म्हणून समोरच्या व्यक्तीला बघायचंय, ऍज अ आत्मा म्हणून स्वतःसोबत पण वागायचंय. देह, नाव, बुद्धीच्या लेवलला, पोझिशनच्या लेवलला, जात, धर्म या लेवलला जाऊन जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा कर्म क्रिएट होतं. तेव्हा आपली वागण्याची पद्धत बदलते. तेच आपण जेव्हा आत्म्याच्या लेवलला राहतो, मग हे आत्म्याच्या लेवलला राहणं सोपं नाहीये किंवा तिथपर्यंत पोहोचणं सोपं नाहीये, सगळेजण नाही पोहोचू शकत. आता आपण इथं ध्यानात, आता 33 जण आहे बरोबर, तर सगळेच्या सगळे आत्म्याच्या लेवलला नाही राहू शकत. भलेही तुम्हाला थेरॉटिकली सगळं कळेल, आत्म्याच्या लेवललाच राहायचं, आत्म्याच्या लेवलला विचार करायचा, आत्म्याच्या लेवलला दुसऱ्यासोबत कसं बिहेव करायचं, हे सगळं पण भलेही म्हणू थेरॉटिकली, पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण आयुष्यात इम्प्लिमेंट करतो ना, तुम्ही नाही, मी माझं सांगते की मी तुम्हाला म्हणजे सांगते इथं, पण माझ्याकडनं पण ते 100% नाही होत. मी पण लर्निंग प्रोसेसमध्येच आहे. मी खूप प्रयत्न करते की समोरच्याला आत्म्याच्या लेवलला बघायचं, पण प्रत्येक वेळी पॉसिबल होत नाही. त्यातल्या त्यात आणि जवळची नाती असतात तेव्हा तर अजिबातच पॉसिबल होत नाही. बाहेरच्या नात्यांबद्दल थोडंफार आपण आध्यात्मिक, समजा आता ध्यानातले आपण आपल्या विहंगमच्या कम्युनिटी मधले जेवढी काही लोक आहेत, आपण जर इतर वेळी आपल्या घरातल्यांसोबत कसं वागतो आणि ते जर विहंगमचं कोणीतरी भेटलं तर आपलं वागणं बदलतं. का बदलतं? कारण आपण देहरूपी बघत असतो ना, की हा हे विहंगम मधले आहेत आणि आपण जे शिकतो तिथं तसं जर मी नाही वागले, तसं जर मी नाही बोलले, तर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो किंवा ते मला काय म्हणतील याच विचाराने मग आपण आपलं वागणं बदलतो. म्हणून हे जे काही डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स ठेवायचाच नाही आपल्याला. आतनं बाहेरनं ट्रान्सपरंट, तात्पुरतं काहीच नाही. जे काय आहे ते कायम स्वरूपी जे करता येईल ना, ते करण्याचा प्रयत्न करायचा. आणि तसा जसं करत ट्रूथ जे म्हणतो ना आपण, ट्रूथ, ते जसं आपण प्रयत्न करत राहू इम्प्लिमेंट करायचा ना, तर इतकं सोपं आणि इतकं हलकं आणि इतकं इझी आहे अध्यात्म आणि आपली सोल जर्नी, आत्म्याचा प्रवास. आणि इतका सोपा आहे की आपण बघता बघता कधी वरच्या हायर स्टेजला गेलो आपल्यालाही कळणार नाही. इतकं सोपं आहे. फक्त त्याचे जे काही बेसिक रूल आहेत ते आपल्याला फॉलो करायला लागतात. जसं म्हटलं की सोल लेवलला बघायचं, ते एका दिवसात कुठलीच गोष्ट होणार नाही. एका रात्रीत नक्कीच सगळं कर्म बर्न होणार नाहीये, बॅलन्स होणार नाहीये. स्लोली, स्टेडीली, कन्सिस्टंटली जेव्हा करू आपण तेव्हा होणार आहे. पण अशी एक ना एक वेळ अशी नक्की येणार आहे की आपण त्या लेवलला पोहोचणार आहे. पण त्यासाठी सुरुवात, पहिलं पाऊल, जे मी म्हटलं काल पण, की हे जे काय हायर सेल्फ आहे आपलं किंवा परब्रह्म परमात्मा जो काही आहे, तो आपल्याला म्हणजे त्याने आपल्याला फ्री विल दिली होती, चॉईस दिली होती, सगळं दिलं होतं, पण आपल्या बाजूनी नाही झालं ते. म्हणून आता शेवटी तो स्वतःची ऊर्जा आपल्याला देतोय आणि म्हणतोय की मी 99 पावलं तुझ्यापर्यंत चालत आले, तू ऍटलिस्ट एक तरी पाऊल टाक पुढं. बरोबर? तर ते एक पाऊल टाकायला पण आपण तयार नाही आहे आणि ते तयार व्हायचं आहे. म्हणून आपण हे पुन्हा पुन्हा शिकतोय. कर्म आपण किती वेळा ऐकलंय कर्माबद्दल, कित्येक प्लॅटफॉर्म वरती कर्माबद्दल सांगितलं जाते, आपण कित्येक वेळा ऐकलंय, पण आपल्याकडे इम्प्लिमेंट का नाही होत? कारण आपली अवेअरनेस, आपला कॉन्शियसनेस, आपली ऊर्जा तेवढी नाहीये. म्हणून सगळ्याचा अल्टिमेट बेस जो आहे तो ध्यान करणं आहे. सगळ्यात सोपी स्टेप ध्यान करणं आहे. आणि हे कर्माशी रिलेटेड पण, कर्म तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर त्यातही पहिली स्टेप ही मेडिटेशनच आहे. खाली शेवटचं वाक्य इथे आहे बघा, लर्न द लेसन अँड सेटल द कर्मा. आणि कर्मा सेटल करायचं असेल तर कुठले कुठले ऑप्शन आहेत ते ब्रॅकेटमध्ये दिले. त्यातली पहिली स्टेप मेडिटेशनच आहे. आणि जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपलं सगळं क्लीन्स व्हायला लागतं. मग आता आपण काल पण डिस्कस झालं आपलं की आपण जे काही स्टेप्स शिकतोय ध्यानासाठीच्या, पण त्या स्टेप्स म्हणजे ते काही ध्यान नाही आहे, त्या ध्यान पद्धती आहेत. आणि त्या ध्यान पद्धती कशासाठी आहेत? आपलं शरीर क्लीन्स करण्यासाठी, आपलं जे काही थॉट प्रोसेस किंवा आपल्याला थॉटलेस स्टेटला जाण्यासाठी जे काही आवश्यक आहे, क्लिन्झिंग, त्या त्या सगळ्या पद्धती त्याच्यासाठी आहेत. आणि ते झाल्यानंतर मग ध्यान घटणार आहे आणि ते आपोआप होणार आहे. त्याच्यासाठी कुठलीच बाकी हे नाहीये गोष्ट किंवा स्पेसिफिक काही करायला लागतं असं काहीच नाही, ते आपोआप होणार आहे. तर त्यासाठी मेडिटेशन करायचं, त्यासाठी हे विधी आणि प्रोसेस आणि पद्धती वापरायच्या. आणि ते क्लीन्स झाल्यानंतर ना, जेव्हा आपलं शरीर लेवलला, देह लेवलला, मानसिक पातळीला जेव्हा हे सगळं क्लीन्स होणार आहे, रिकाम होणार आहे, स्वच्छ होणार आहे, तेव्हा त्याच्यातनं जे आतलं ट्रूथ आहे, खरं आत्म्याचा खरेपणा किंवा जे काय लर्निंग किंवा जे काय आपल्याला लर्न करायला आपण इथं आलोय, ते मग एक 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 आपल्याला कळायला लागणार आहे. त्याच्या आधी आपल्याला आधीचा वरचा जो कचरा साठलाय तो क्लीन करायला लागतोय. आणि तो क्लीन झाल्यानंतर ना आपल्याला, ते क्लीन झाल्यावरती
आतमध्ये काय आहे नेमकं, आत्म्याला काय करायला आलाय आत्मा आणि काय करायचं आहे त्याची क्लिअरिटी येणार आहे. आणि ती क्लिअरिटी जशी जशी येईल तसं तसं अवेअरनेस, म्हणजे जसं मेडिटेशन करू आपण तसं तसं क्लिन्झिंग होईल, क्लिन्झिंग होईल तसं तसं अवेअरनेस येईल, अवेअरनेस येईल तसं तसं जे काही आपलं ट्रूथ आहे ते आपल्याला कळायला लागेल. आणि ट्रूथ कळायला लागेल तर जेव्हा आपल्याला समजा एखाद्या गावाला जायचंय आणि गावाला जाताना जर आपल्याला त्याचा रस्ता माहित असेल तर आपल्याला जायला सोपं आहे. जर रस्ताच माहित नसेल तर प्रत्येक कॉर्नर कॉर्नरला जाऊन आपल्याला विचारायला लागेल की कुठे जायचं कुठे जायचं, त्याच्यात किती वेळ लागेल आपल्याला, बरोबर. हे एक सिंपल आपलं भौतिक आयुष्यातलं उदाहरण दिलं मी. तसंच आध्यात्मिक प्रवासामध्येही तसंच आहे. जेव्हा तुम्ही तुमचं ध्यान वाढवून तुमची शरीर शुद्धी, मानसिक लेवल, जे काय आपले 7 बॉडीचे लेअर आहेत तिथे जेव्हा सगळं क्लीन्स होईल, क्लीन्स झाल्यानंतर तुमची ऊर्जा वाढेल, ऊर्जा वाढल्यानंतर तुमचा अवेअरनेस वाढेल, अवेअरनेस वाढल्यानंतर ना तुम्हाला कळणार आहे नेमकं तुमच्या आत्म्याला काय पाहिजे. त्याच्या आधी हा सगळा जो काही स्टेप्स आहेत त्या करायला लागणार आहेत. मग हे जे कर्म आहे, कर्म म्हणजे आपल्याला बेसिक माहिती आहे, चांगलं कर्म केलं की चांगलं होणार आहे, वाईट कर्म केलं की वाईट होणार आहे. मागच्या जन्मांमध्ये चांगलं कर्म केलं असेल तर आता आपल्याकडे गुड हेल्थ अँड प्रॉस्पेरिटी असणार आहे. मागच्या जन्मांमध्ये जर वाईट कर्म केलं असेल तर आता आपल्याला सफरिंग, ट्रिगर्स आणि त्रास, चॅलेंजेस हे असणार आहेत. हे सिंपल एका वाक्यात समजून घ्यायची गोष्ट आहे कर्म. किंवा आत्ता मी या आयुष्यात हे असं असं भोगत आहे. मग हेल्थ हेल्थ रिलेटेड असेल, फायनान्शियल रिलेटेड असेल, इंटेलेक्च्युअल रिलेटेड असेल किंवा आध्यात्मिक लेवलला असेल, हे मी सफर करते, हे मी फेस करते. किंवा फॅमिली रिलेशनशिप लेवलला असेल तर ते का होत आहे, तर आपले मागच्या जन्मींचे ऍज वेल ऍज आत्ताच्या जन्मात आपण जे काही कर्म केलेत आपले बॅड कर्माचे, त्याचे ते कन्सिक्वेन्सेस आहेत, परिणाम आहेत. तर हे कर्मा म्हणजे काय, जी काय आपण ऍक्शन करतो आणि त्याचे परिणाम भोगतो ते म्हणजे कर्मा. आणि इट कॅन बी वर्ड्स, तुम्ही शब्दा थ्रू कर्म क्रिएट करता, विचारांच्या मार्फत कर्म क्रिएट करता आणि सगळ्यात जास्त कृती मार्फत. आणि लॉ ऑफ कर्मा म्हणजे काय, यू यू क्रिएट युअर रियालिटी. म्हणजे आता आपणच शब्द वापरतोय, आपणच विचार करतोय, आपणच कृती करतोय आणि ते केल्यामुळे त्याचे परिणाम आहेत ते आपल्यालाच भोगायला लागतात. त्यामुळे जे काही कर्म आपण म्हणतोय, माझ्याच नशिबाला, माझ्याच वाट्याला असं का आलं, माझ्याच बाबतीत मी आता एवढं सगळं करते, सगळ्यांसोबत चांगलं वागते, सगळ्यांना मदत करते, सर्व्हिस करते, हे करते ते करते, तरी माझ्या बाबतीत असं का होतं, ते आत्ताच नाही आहे ना. आपण कित्येक जन्म घेतलेत हे आपल्याला पण नाही माहिती. काय काय जण 200 जन्म घेऊन मग अध्यात्मात आलेत, काय काय 400 घेऊन आलेत, काय काय 100 घेऊन आलेत. फ्री विल चॉईस दिले प्रत्येक जन्मात तुम्हाला तुमचं लर्निंग करायची. तर तुम्ही एका जन्मात किती जास्तीत जास्त लर्निंग कराल त्यानुसार तुमचे जन्म कमी लागतील तुमचा आध्यात्मिक प्रवासाकडे उन्नती होण्यासाठी, किंवा तुम्ही ध्यानाला जोडले गेले त्याच्यासाठी. तर ते सगळं पुन्हा आपल्या या वर्ड, थॉट आणि ऍक्शन, फ्री विल जी दिली होती, चॉईस जी दिली होती त्याच्यावर होतं. आणि जे काही कर्म केले ते आपण आपल्या फ्री विल आणि आपल्या चॉईस नुसार क्रिएट केलंय आपणच. आपणच आपलं कर्म क्रिएट केलंय, आपणच आपले बघा, आपल्याला हे पण माहिती की आपण आपला सोल प्लॅन आपण स्वतः लिहिलाय. आपले आई वडील आपण स्वतः लिहिलेत, आपल्या सासू सासरे, नणंद, जाऊ, आणि कोण, नवरा, शेजारी, जे काय एक्स वाय जे जे तुम्हाला त्रास देतात ना ते सगळं आपणच लिहून आपणच आपला प्लॅन तयार करून इथं घेऊन आलेलो आहे. आणि तो प्लॅन आपण त्या समोरच्या माणसाला, म्हणजे समजा ऍज अ सासू म्हणून तुम्हाला समजा सासू त्रास देते, नणंद त्रास देते, त्या नंदेचा सोल, सासूचा सोल, आपण दोन्ही सोलने एकमेकाला दाखवलेत हे प्लॅन, असं असं मी करणार आहे आणि तू माझी सासू म्हणून येणार आहेस, तर तुला मान्य आहे का. त्यांनी पण मान्य केलंय, आपण पण मान्य केले, म्हणून आपण एकमेकांसोबत आहे. आणि पहिल्याच दिवशी सांगितलं, जे काही चॅलेंजेस येतात ना ते सगळे आपल्याला शिकवायला येतात आणि उन्नती करण्यासाठी आहेत. कुठलाच आपल्याला अधोगती किंवा खाली खेचण्यासाठी नाही आहे. कुठलीच व्यक्ती आपल्याला खाली खेचण्यासाठी आलेली नाहीये. प्रत्येक सोल, प्रत्येक माणूस आपल्याला आपल्या सोलच्या जर्नीमध्ये पुढेच नेण्यासाठी आलाय, कोणीच मागं खेचण्यासाठी आलेलं नाहीये. आणि जो सगळ्यात जास्त त्रास देतो तो सगळ्यात जास्ती आपल्याला मदत करतोय उन्नतीला न्यायला, आपली प्रगती करायला. मग बघायचंय, म्हणून म्हटलं की शरीर लेवलला जेव्हा आपण बघतो, ऍज अ नवरा, ऍज अ सासू सासरे ननंद, त्या लेवलला आपण त्यांच्या बाबतीत किती गॉसिप करतो, त्यांच्याबद्दल किती शब्द चुकीचे वापरतो, त्यांच्या बाबतीत किती विचार आपण चुकीचे करतो. तेच आपण सोल लेवलला बघितलं तर आपण जेव्हा सोल हा शब्दच येतो तेव्हाच आपला आपोआप फ्लॅशबॅक चालू होतो. आपणच प्लॅन करून आलोय, आपल्या सोलच प्लॅन करून आलाय, त्यांच्या समोरच्या सोलनं पण ते मान्य केले आणि आपण एकमेकांना लर्निंग द्यायला आलो.
म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं आपण सोल लेवलला राहायचा प्रयत्न करायचा. त्यामुळं आपोआप आपले शब्द, विचार आणि कृती बदलणार आहे. आणि आपोआप आपण आपली जी रियालिटी आहे ती जी क्रिएट करणार आहे ती चांगलीच करणार. मग आता हे जे काय कर्म किंवा हे जे काय वर्ड विचार म्हणजे आपले शब्द, विचार आणि कृती जे काय आहे ते कशामुळे बनतंय? पुन्हा आपले विचार किंवा आपण जे काही इमोशन्स आहेत आपले, आपण जे काही फील करतो, जे काही आपले पॅटर्न्स आहेत, आता हे पॅटर्न तर एका जन्मातले नाही आहेत. जन्मानुजन्म जे काही आपण मागत आले, आपल्याला आपले जे काही फिलिंग्स होते, इमोशन्स होते, त्यानुसार हे पॅटर्न क्रिएट झाले. फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस आता करोडपती असेल किंवा एका करोडपती वडिलांच्या पोटाला एक मुलगा जन्माला आला आणि तो चोरी करतोय. बघा, विचार करून बघा. आणि अशा केसेस आहेत भौतिक अवस्थेमध्ये, खूप ठिकाणी अशा केसेस आहेत. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही वाचल्या पण असतील न्यूजपेपरमध्ये की तुफान संपत्ती आहे तरी असे काहीतरी वाईट गोष्टी घडल्यात त्यांच्याकडनं, त्यांच्या मुलांकडनं. का? कारण त्यांच्या मागच्या जन्मांचं काहीतरी ते संस्कार, गुण घेऊन आलेत, ते पॅटर्न घेऊन आलेत. मग चॉईस या जन्मात त्यांना त्या सोलनं किंवा परमात्म्यानं, हायर सेल्फनं चॉईस दिली आहे, फ्री विल दिली आहे तुला कसं वागायचं. मग कसं वागायचं कधी कळेल? जेव्हा आपली ऊर्जा चांगली असेल तेव्हा कसं वागायचं ते चांगलं कळेल. संस्कार, आता संस्कार या जन्मात भले आपल्या आई वडिलांनी आपल्याला चांगले दिले, पण मागच्या जन्मातला काहीतरी पॅटर्न आपल्यासोबत आलेला असतो. आपल्या घरात कोणीच तसं नसतं, पण आपल्या बरोबर तो पॅटर्न जो असतो म्हटलं पण जातं बऱ्याचदा आपल्याला की आपल्या घरात असं कोणीच वागत नाही, तुझाच कसं काय असा स्वभाव आहे, किंवा हा गुण आपल्याकडं, आपल्या घराण्यात कोणाकडेच नाहीये, तुझ्याकडेच हा गुण आहे, चांगला असेल वाईट असेल. तर ते कुठून आलंय? ते सगळं मागच्या जन्मांचं काही ना काहीतरी आपले गुण, संस्कार जे काय ते आलेत आपल्या बरोबर. पण आपल्याकडे फ्री विल आहे, आपल्याकडे चॉईस आहे या जन्मात चेंज करायची. आणि हे पण आहे की एका जन्मात चेंज होणाऱ्या पण गोष्टी नसतात, कर्म नसतात बरीचशी. मग ती चेंज करायला आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागतात. पण फ्री विल आहे, पण चॉईस आहे. तुम्ही ऍटलिस्ट चॉईस सिलेक्ट तरी करू शकता मला बदल करायचा आहे म्हणून. मग त्यासाठी आता तर सगळ्यात सोपा मार्ग मेडिटेशनचा आहे. मग समजा एखाद्या करोडपतीच्या घरात तो मुलगा चोरी करणार आहे, त्याला जर चॉईस मिळाली ध्यान करायची आणि त्यानं जर ध्यान केलं, त्यानं जर त्याची जर ऊर्जा वाढली, तर त्याचा ऑब्व्हियसली अवेअरनेस वाढणार आहे. भलेही त्याचा गुण मागच्या जन्मांपासून तो संस्कार गुण जो आहे त्याच्यासोबत आला असेल, आतनं त्याला भलेही कुठेतरी गेल्यावर चांगल्या ठिकाणी वाटत असेल की हे किती सुंदर आहे आणि मला पण पाहिजे, मग मी घेऊ का? पण त्याची जी काही चेतना आहे ती त्याला जागृत करेल आणि अवेअरनेस मध्ये आणेल आणि सांगेल की तुझ्या घरी ऑलरेडी एवढी संपत्ती आहे, तू एवढ्याशा गोष्टीसाठी का अडकलास? आणि पाहिजेच आहेत तर तू स्वतः पण घेऊ शकतोस ती गोष्ट. आणि नसशील आत्ता घेऊ शकत तर तू तुझे तुझे एफर्ट्स करून घे ती. पण ही दुसऱ्यांची गोष्ट घेणं चांगली सवय नाही आहे. हा अवेअरनेस देईल, कधी देईल? तेव्हा जेव्हा आपण सिलेक्ट करू आपली चॉईस जी आहे ध्यान करण्याची किंवा ऊर्जा वाढवण्याची, जेव्हा आपण चॉईस सिलेक्ट करू, तेव्हा तो जो काही मुलगा आहे करोडपतीच्या घरी आलेला तो ध्यान करेल, त्याची ऊर्जा वाढवेल, त्याचा अवेअरनेस वाढवेल. आणि मग तो जर काय कन्सिक्वेन्स परिणाम होणार आहे त्याच्या ऍक्शनमुळं, भलेही त्याला विचार आला डोक्यात की मला ती वस्तू आवडली, पण ऍक्शन नाही होणार आहे कारण तो अवेअरनेस मध्ये आहे. मग अल्टिमेटली ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा मेडिटेशनला रिलेटेड आहेत. मग आता कर्माचे प्रकार वगैरे तर आहेत, ते तर बोलूच आपण. मग कर्म, आपण म्हणतो कर्म म्हणजे पनिशमेंट नाहीये, शिक्षा नाहीये. कर्म म्हणजे काय आहे? अपॉर्च्युनिटी आहे, एक संधी आहे, सुवर्ण संधी म्हणू शकतो. जेवढ्यात जास्ती अपॉर्च्युनिटी तेवढ्या जास्ती म्हणजे जेवढं जास्त सफरिंग किंवा ट्रिगर किंवा चॅलेंजेस तेवढं जास्ती अपॉर्च्युनिटीज, तेवढं जास्तीचं लर्निंग, तेवढं कमीत कमी जन्मांमध्ये जास्तीत जास्त लर्निंग. तर ती एक सुवर्ण संधी आहे, ती एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघायचंय. जे काही गोष्टी, जे काही ट्रिगर, जे काही चॅलेंजेस, जे काही त्रास आपल्या आयुष्यात आपल्या समोर व्यक्तीद्वारे येत असेल किंवा सिच्युएशनद्वारे येत असेल किंवा जे काही असेल, तर ऍज अ अपॉर्च्युनिटी म्हणून त्याला बघायचं, ऍज अ लर्निंग टूल म्हणून त्याला बघायचं की त्यातनं मला खूप काहीतरी लर्न करायला मिळणार आहे म्हणून ही सिच्युएशन माझ्यासमोर आली आहे. आणि एक गोष्ट अजून त्यातनं लक्षात ठेवायची आहे की जेव्हा एकच पॅटर्न रिपीट होतोय तेव्हा आपण ती लर्न केलेली नाहीये हे लक्षात ठेवायचं. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात पण एक एक पॅटर्न असा होता की रिपीटेडली तो दोनदा झाल्यानंतर ना तिसऱ्यांदा जेव्हा समोर आला तेव्हा रिअलाइज झालं की हे माझ्या बाबतीत दोनदा होऊन गेले आणि आता पुन्हा का घडतंय. जेव्हा स्वतःला प्रश्न विचारले, पुढे हे अनालिसिस करायला घेतलं, तेव्हा कळालं लर्निंग केलं नाहीये मी त्याच्यातनं अजून, म्हणून तो पुन्हा येतोय परत पॅटर्न, म्हणून पुन्हा ते चॅलेंज येतंय, म्हणून तो पुन्हा ट्रिगर येतोय. मग काय लर्निंग आहे माझं त्यातनं?
म्हणून सोल लेवलला जाऊन जेव्हा बघितलं तेव्हा देहाच्या लेवलला जाऊन कळत नाही. कारण लिमिटेशन्स आहेत ना, जेव्हा शरीर येतं तेव्हा लिमिटेशन्स येतात. सकाळी पण सेशनला मॅडमनी सांगितलं, देह येतो तेव्हा लिमिटेशन्स येतात त्याला. तर मग म्हणून सोल लेवलला जेव्हा बघायला जातो, अनालिसिस करतो ना, तेव्हा फटाफट उत्तरं मिळतात, फटाफट लर्निंग होतं. मग जर लर्निंग फास्ट करायचं असेल, लवकर कर्मा रिलीज आणि बॅलन्स करायचं असेल, तर सोल लेवलला राहायला लागेल. आणि सोल लेवलला जेव्हा राहू तेव्हा आपोआप अवेअरनेस मध्ये आपण जास्तीत जास्त ऊर्जेतच राहू आणि अवेअरनेस मध्येच राहू. जी काय ऊर्जा आपण मिळवलेली आहे ध्यान करून, ती ऊर्जा जास्तीची खर्च न होता अवेअरनेस जागरूकतेत राहून आपण ती वापरू. तर जी काय कर्म आहे ते पनिशमेंट म्हणून नाही आहेत आपल्याला. जी किंवा आपण म्हणतो की काही काही शेजारी पाजारी किंवा आपल्या फॅमिलीमध्ये किंवा रिलेटिव्ह मध्ये किंवा कुठेही आपण बघितलेलं असतं की एकदम जन्माला आलेलं बाळ असतं आणि त्याची आई जाते. मग आपल्याला वाटतं की काय कर्म घेऊन आलं असेल ना ते मूल. पूर्वीच्या काळी तर लोक म्हणतात पांढऱ्या पायाचे, पांढऱ्या काय जे काय असेल एक्स वाय झेड, त्या लहान बाळांना म्हटलं जायचं. पण त्याच्यात त्यांचं कर्म आणि त्यांचा सोल प्लॅन होता त्यांच्या आईचा आणि त्या बाळाचा. त्यांनी एकमेकांना ऍग्री केला तो प्लॅन, आणि म्हणून ते जन्माला आल्यावर त्यांनी जायचं ठरवलं. आणि डेथ इज अ व्हेरी नाईस सेलिब्रेशन. ऍक्च्युली सेलिब्रेशन करण्याचा प्रसंग आहे, कारण डेथ म्हणजे पुन्हा सेम गोष्ट आहे की जसं म्हटलं, कुठलाही आत्मा किंवा कुठलीही व्यक्ती आपल्याला अधोगतीला नेण्यासाठी आलेली नाही आहे. कुठलीही सिच्युएशन, परिस्थिती, त्रास, चॅलेंज, ट्रिगर आपल्याला अधोगतीला नाही तर उन्नतीला नेण्यासाठी आले. तसंच कुठल्याही माणसाची डेथ जी आहे ती अधोगतीला नाही जात, ती पुढेच जात असते उन्नतीला. त्यामुळे डेथ इज द सेलिब्रेशन. इव्हन ओशोंचे पण बरेचसे ऑडिओ क्लिप्स आहेत, युट्यूबवर पण आहेत. ऐका तुम्ही, डेथ रिलेटेड. आपल्याला सगळ्यात जास्ती भीती त्या डेथचीच आहे, मरणाचीच आहे. मरण म्हणजे एक सोहळा आहे आणि त्याच्यातनं पुढं जायला मिळणार आहे. आणि तो सोल प्लॅन केलाय त्या बाळाने आणि आईने की तू जन्माला आल्यामुळं माझी सुटका इथनं होणार आहे आणि मी पुढं उन्नतीला जाणार आहे. आणि मग इतर राहिलेले जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांना थोडीच माहिती आहे, कारण ते सोल लेवलला बघतच नाही आहेत, ते शारीरिक लेवलला बघतायत. मग त्यांना माहिती नाही आहे की त्या सोलनं काय प्लॅन केलाय. ऍक्च्युली ते सेलिब्रेशन असायला पाहिजे होतं, कारण एका जीवाची उन्नती झाली त्याच्यातनं. दुसरा जीव आल्यानंतर त्यानं त्याला सपोर्ट केलाय की तू आता पुढं गतीला जा. पण त्याच्या बदल्यात आपण त्यांना काय काय, त्या बाळाला काय काय म्हणतो आपण, चांगलं वाईट जे काय आहे ते. तर अपॉर्च्युनिटी आहेत त्या. आणि ते बाळ, जन्माला आलेलं जे बाळ असतं त्याची आई नसते तर आपण बरंच चुकतो आणि हे करतो तात्पुरतं. कोणी लाईफ टाईम साठी नाही जात तिथं सगळं करायला. पण तात्पुरतं तर आपण बरंच हळहळतो की बाबा एवढं लहान बाळ आता कोण सांभाळणार, आई नाही, हे नाही, ते नाही. आई ते आईच असते, हे असते, ते असते. पण त्या सोल प्लॅन आहे ना त्याचा की मला जन्मल्यापासून एवढं लर्निंग करायचं आहे ना की मला एका जन्मात मॅक्झिमम लर्निंग करून पूर्ण करून जायचंय. बघा, जितकं स्पून फिडिंग असेल ना, ऐकतं जेवढं मिळेल ना तेवढं लर्निंग कमी असतं. त्यामुळे जेवढं लर्निंग जास्ती करता येईल, म्हणून जे जास्त सफर करतायत ना ते जास्त लर्न करणार आहे. पण त्यात पुन्हा मगाशी सांगितलं तसं जर सेम पॅटर्न रिपीट होत असेल तर तिथे लर्निंग नाही आहे. तिथं एकच चूक आपण करतोय, त्यातनं लर्न करत नाहीये, म्हणून तो पॅटर्न रिपीट होतोय. तर आपल्याला अनालाइज करायला आलं पाहिजे. तर कुठलंही कर्म किंवा कुठलंही सफरिंग आहे ती ऍज अ अपॉर्च्युनिटी म्हणून बघायचंय. मग जेव्हा हे कर्माचे प्रसंग येतात, मग बरेच आहेत, फायनान्शियल असतील, रिलेशनशिप मध्ये असतील, कार्मिक, म्हणजे जे काही आहे ते. तर ते जे काही आहे ते आपण लर्न करतो का लेसन. आणि जर लेसन लर्न केले तर मग ते कर्म पुन्हा किंवा तो पॅटर्न पुन्हा येत नाही आपल्या आयुष्यात. म्हणजे आपण जेव्हा अनालाइज करतो तेव्हा कळतं आपल्याला. मग जेव्हा पुन्हा अजून त्या कर्मा सेटल करण्याला पण स्टेप्स आहेत पुन्हा. जसं म्हटलं की मेडिटेशन ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. बऱ्याचशा धर्मांमध्ये अहिंसा, अहिंसा परमो धर्म म्हटलं जातं, बरोबर. अहिंसा शिकवली जाते. जसं की जैन धर्मामध्ये खूप जास्त फॉलो केलं जातं अहिंसा. बघा, त्यांच्यात आहे ना, तोंडाला पण लावलेले असते मास्क. का तर त्यांच्या तोंडातनं बाहेर पडलेल्या हवेद्वारे पण वातावरणात असलेले जंतू मरू नयेत, एवढा विचार सूक्ष्म लेवलचा केला जातो त्यांच्या धर्मामध्ये. तर अहिंसा ही एक स्टेप आहे जे की तुमचं कर्म सेटल करू शकतं, बॅलन्स करू शकतं, बर्न करू शकतं. सर्व्हिस टू अदर्स, दुसऱ्यांची सेवा केल्यामुळे तुमचं कर्मा जो काही असेल मागच्या जन्मांचा किंवा आत्ताच्या स्टेज पर्यंत जेवढा काही तुमचा या जन्मात तुम्ही वाईट कर्म किंवा निगेटिव्ह कर्म केलं असेल ते बॅलन्स होण्यासाठी दुसऱ्यांची सेवा हे सुद्धा तुमचं कर्म बॅलन्स करू शकतं, सेटल करू शकतं.
गुड कर्मा तर आहे, चांगलं काम केलं तर वाईट काम जे काही आहे ते त्याला बॅलन्स करतं, बरोबर. हे बाय डिफॉल्ट होतं. तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण लर्न करतो लेसन, पुन्हा हे सगळं लेसन लर्निंगवरच आहे. मग मगाशी जसं म्हटलं की अध्यात्मात जेव्हा येतो तेव्हा आपल्याला कळायला लागलं कर्मा म्हणजे काय, आणि म्हणजे कर्माचं महत्व. कर्मा आधी कळतच होतं, चांगलं वागलं की चांगलं होणार वगैरे. पण कर्माचं जे काही सायन्स आहे की कर्म का चांगलं केलं पाहिजे, ह्याचा जो काही इम्पॉर्टन्स किंवा महत्व जे आहे ते अध्यात्मामध्ये आल्यानंतर ना जास्ती कळलं. म्हणून स्पिरिच्युअल सायन्स इज इक्वल टू कर्मा सायन्स म्हटलंय. आणि स्पिरिच्युअल सायन्स मध्ये किंवा आध्यात्मिक विज्ञानामध्ये सगळ्यात जास्ती महत्व हे कर्माला दिलंय. आणि कर्म कोण क्रिएट करते, मग आपलं मन. मग आता मन चांगलं कर्म पण करू शकते, वाईट पण करू शकते. मग चांगलं कर्म केलं तरी जन्म घेऊन यायला लागणार आहे, वाईट कर्म केलं तरी जन्म घेऊन यायला लागणार आहे. मग काय करायचं, भगवद्गीतेत 3 प्रकार सांगितले: चांगलं कर्म, वाईट कर्म आणि निर्गुण किंवा अकर्म. आता हे अकर्म म्हणजे काय, की कर्म करतोय पण त्याचं जे काही फळ आहे त्याची काहीही अपेक्षा नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी आता इथं सेशन मध्ये सांगते कर्म असं केलं की असं होतंय, तसं केलं की तसं होतंय. पण मी जर म्हटलं की मी असं सांगितलंय, आता उद्यापासून तुम्ही सोल लेवललाच बघायचं, एकानं सुद्धा शरीर लेवलला बघायचं नाही, तरच मी तुम्हाला इथनं पुढं काय तर सांगेन, नाही तर सेशन घेईन, नाही तर मी घेणार नाही, असं जर मी म्हटलं तर याचा अर्थ मी अडकले, मला परत जन्म घेऊन यायला लागणार आहे. का? कारण की मी गुड कर्म करायला चालले ना परत. म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं व्हावं म्हणून मी सांगते, मला वाटतंय, माझ्या सोलला वाटतंय म्हणून मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते. पण याचा असा अर्थ नाही आहे की अट्टहास नाही पाहिजे, तुम्ही तुमच्या लेवलला कर्म करा आणि बाजूला व्हा. तिथे आपल्याला कोणालाच काही असं म्हणजे चांगलं झालं तरच ठीक, नाही तर नाही, असं जे काही आपण अट्टहास ठेवून बसतो किंवा पुन्हा त्यातनं इगो गोष्टी, इगोचा अहंकार वगैरे येतो, तसं वाला नाही पाहिजे. त्याला अकर्म. अकर्म म्हणजे करून अकर्त्याची भावना, निर्गुण राहणं. म्हणजे काय, की काम करायचंय ऍज अ द्रष्टा, ऍज अ ऑब्झर्वर, म्हणजे माझ्या थ्रू करून घेतलं जाते हे, किंवा माझ्या थ्रू हे तुमच्यापर्यंत पोहोचतंय, याच्यात ना माझं काही आहे ना मी काय करते. मग तुम्ही भले त्यातनं काय घ्या नाही घ्या, इम्प्लिमेंट करा नाही करा, हा तुमच्या सोलचा प्लॅन, ही तुमची चॉईस, ही तुमची फ्री विल. ते तुम्ही ठरवा काय करायचं ते, ते तुमच्या अप टू यू. माझ्या थ्रू एखादी गोष्ट जाणं इथपर्यंत माझं कर्म. आणि ते कर्म करूनही मी त्याच्यात अडकायचं नाही अडकायचं ही चॉईस मला दिली. मग ती कशी चॉईस दिली, की माझ्या थ्रू तुम्हाला ही गोष्ट सांगितली पण माझा अट्टहास नाही असला पाहिजे, किंवा अकर्मा, निर्गुण राहता आलं पाहिजे. तर मग चांगलं कर्म करूनही परत जन्म, कारण ते चांगलं कर्म केलेल्याची फळं चांगली भोगायला पुन्हा जन्म घेऊन यायला लागेल, आणि वाईट कर्म केलेल्याची फळं वाईट भोगायला पुन्हा जन्म घेऊन यायला लागेल. म्हणून दोन्हीही न राहता बॅलन्स राहणं खूप महत्वाचं आहे. ओशनचं एक पुस्तक आहे माझ्याकडे, ज्याचं नाव आहे द तंत्रा एक्सपिरियन्स म्हणून. त्या पुस्तकाची सुरुवातच त्यांनी ना पेंडुलमनी केली. एक गोष्ट आहे सुरुवातच त्याची, शिवाशी रिलेटेड त्यांनी पहिला त्याच्यात सांगितलंय, आणि त्याच्यानंतर त्यांनी पेंडुलमचे एक्झाम्पल दिले. पेंडुलम जो आहे तो फिरतो इकडे तिकडे इकडे तिकडे. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं, जेव्हा सेंटरला येतो ना आपल्याला त्या सिच्युएशनला राहायचंय, ना इकडे जायचंय ना तिकडे जायचंय. जेव्हा आपण बॅलन्स होणार आहे तेव्हाच आपण उन्नतीला किंवा कुठल्याही जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकणार नाहीये. त्यामुळे बॅलन्स राहता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं गुड कर्म आणि बॅड कर्म हे आहेतच, पण हे कधी जेव्हा ते दोन्ही बॅलन्स होतील, ते बॅलन्स झाल्यानंतर त्यातनं कुठलीही अपेक्षा न ठेवता अकर्ता निर्गुण राहून आपण करू, तेव्हा आपण त्या पेंडुलम सारखं सेंटरला राहू शकू. त्याच्यानंतर माइंड जे आहे ते आपलं कर्म क्रिएट करते. मग म्हटलं, जसं म्हटलं चांगलं वाईट. आणि मगाशी सांगितलंच की आपणच आपलं कर्म क्रिएट करतो किंवा आपणच आपली रियालिटी क्रिएट करतो. वी क्रिएट आवर ओन कर्मा, वी क्रिएट आवर ओन रियालिटी. मग कसं करतो ते पण मगाशी सांगितलं, की शब्द आहेत, विचार आहे, कृती आहे, प्लस आपण गॉसिप, म्हणजे ज्याच्याशी आपला काहीही संबंध नसतो त्या चर्चा आपण तिसऱ्यांच्या बद्दल करतो. हा, जर त्यातनं तुमचं लर्निंग असेल तर तुम्ही शेअरिंग करू शकता, कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन न घेता किंवा जे काही असेल ते ते लर्निंग. आपल्याला जर त्यात जसं मी एका आपल्या काल का परवाच्या सेशन मध्ये म्हटलं, की बसमधनं जाताना, परवाच्या विचार थॉट टाइप्सच्या सेशन मध्ये, की बसमधनं जाताना 2 व्यक्तींची भांडणं चालत आणि ऍज अ ऑब्झर्वर आपण आहे, आणि ते दोघं भांडतायत पण आपण ते न कळत, आपल्या म्हणजे ऑप्शनच नाही, आपल्याला ते ऐकावं लागतंय. तर त्यातनं जर आपण लर्निंग घेत असू, आपल्याशी रिलेटेड काय असेल तर, म्हणजे प्रत्येक क्षणी आपल्याला लर्निंग आहे तर ठीक आहे.
पण तेच जर आपण त्या दोन व्यक्तींना जज जज करत असेल की ही चुकीची आहे का ती बरोबर आहे का ती बरोबर आहे का ती चुकीची आहे, तर पुन्हा आपण त्या कर्मात अडकणार आहे. तर ऍक्च्युली कर्म तसं बघायला गेलं तर ह्याच्यात द्यायला खूप सारे एक्झाम्पल आहेत. खूप मोठा वास्ट सब्जेक्ट आहे हा. एका तासात किंवा एका दिवसात सुद्धा कव्हर नाही होणार एवढं मोठं, एवढी मोठी कन्सेप्ट आहे ही कर्माची. आपण जसं त्यातनं लर्निंग करू किंवा ज्या ज्या कन्सेप्ट आपल्याला रुचतील किंवा रेझोनेट होतील त्याप्रमाणे बरंच आहे त्याच्याबद्दल बोलण्यासारखं. पण बेसिक सांगते की आपणच आपलं कर्म तयार करतो. तर मग आता आपल्याला हाऊ टू नो कार्मिक कनेक्शन. आपले जे काही चाललंय गोष्टी की समजा आपल्याला हेल्थ इश्यू आहेत किंवा रिलेशनशिप मध्ये इश्यू आहेत किंवा फायनान्शियल इश्यू आहेत, तर ते इश्यू जे आहेत ते आपल्या कर्मामुळे आले आहेत की कशामुळे आले आहेत हे कसं ओळखायचं. तर हे जे काही इश्यू आले आहेत जर आपण ते समजा रिलेशनशिप बद्दल घेऊ. रिलेशनशिप बद्दल म्हणजे एकदम सिंपल आहे की एखादं नवरा बायकोचं रिलेशन आहे. नवरा परफेक्ट किंवा बायको परफेक्ट आणि नवरा लेझी किंवा आळशी आहे, त्याला नाही गोष्टी जागच्या जागी ठेवायची सवय नाही आहे आणि बायकोला जागच्या जागी गोष्टी ठेवायची सवय आहे. तर त्यातनं त्यांचे वाद होत आहेत. ऍक्च्युली ते सोल प्लॅन करूनच आलेत की एकमेकांकडनं शिकायचंय त्यांना. एकमेकांकडनं काय शिकायचंय की नवरा जो आहे तो भलेही त्याचं जे काही वागणं आहे परफेक्शन नाही आहे, पण त्याचा जो स्वभाव आहे तो खूप शांत आहे किंवा रिस्पॉन्ड करण्याचा आहे, रिॲक्ट करण्याचा नाहीये, रिस्पॉन्ड करण्याचा आहे. पण त्याची दुसरी जी काही आपण म्हणू ना निगेटिव्ह बाजू म्हणा किंवा कमी जो म्हणतो एक प्रकार कमी गुण जो काही कमीपणा आहे तो म्हणजे परफेक्ट नाही आहे, गोष्टी जागच्या जागी नाही ठेवू शकत, ज्या त्यावेळी नाही करू शकत कामं पूर्ण. पण बायको जी आहे ती परफेक्ट आहे. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी जागच्या जागी गोष्टी ठेवणं, ज्या त्यावेळी सगळ्या जी काही कर्म आहेत किंवा जे काही जबाबदारी दिली ते पार पाडणं, कितीही काही त्रास झाला तरी ते करणं, त्यात ती परफेक्ट आहे. पण ती रिॲक्ट करते, रिस्पॉन्ड नाही करत. तर त्या दोघांचं काय आहे सोल प्लॅन घेऊन आले ते एकमेकांकडनं ऑब्झर्वर म्हणजे ऑब्झर्वेशन करून पण शिकू शकतात ना ते. पण काय होतं बऱ्याचदा की जेव्हा अवेअरनेस मध्ये नसतात तेव्हा ते ऑब्झर्वेशन नाही शिकत. सुरुवातीला भांडणं होतील खूप सारी की हे इथंच का ठेवलं, म्हणजे बायको म्हणेल मी हे एवढं सगळं व्यवस्थित ठेवते इथंच का ठेवलं तिथंच का ठेवलं, हे काम आज करायचं होतं झालंच नाहीये, मग आता त्याचा कॉन्सिक्वेन्स त्याचा परिणाम आपल्याला हा भोगायला लागेल. मग आता समजा लाईट बिल आजपर्यंत भरायचं होतं नाही भरलं तुम्ही, तर त्याचा फाईन भरायला लागेल, मग फायनान्शियली आपल्याला सफर करायला लागणार आहे, मग त्यावरनं भांडणं. बरोबर. हे एकदम बेसिक एक्झाम्पल आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी घडलेली असणार आहे अशा टाईपची. ऍक्च्युली हे लर्निंग आपण ऑब्झर्वेशन मधनं करण्यासाठी म्हणजे करू शकतो पण नाही केलं म्हणून मग ते भांडणं व्हायला लागले आणि भांडणं व्हायला लागली तसं मग त्याचा त्रास व्हायला लागला, आपण सफर करायला लागलो. आणि ते सफर केल्यानंतर ना मग जेव्हा शांत जेव्हा आपण ध्यान करायला लागलं त्या दोघांपैकी एक कोणतरी, मग ध्यानात मग त्यांना जेव्हा ते शांत व्हायला लागले रिकामे व्हायला लागले क्लीन्स व्हायला लागले, तेव्हा त्यांना कळायला लागलं की जसं माझ्याकडे हा प्लस पॉईंट आहे तसं समोरच्या व्यक्तीकडे किंवा माझ्या नवऱ्याकडे हा प्लस पॉईंट आहे. तर मी ते शिकलं पाहिजे. आणि जेव्हा मी ते शिकीन रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करेन आणि शांततेत सांगायला जाईन की ठीक आहे आज नाही केलं ना तर उद्या तरी करा तुम्ही, म्हणजे यामुळं असं नाही होणार. म्हणजे सांगण्याची पद्धत बदलली किंवा वागण्याची पद्धत बदलली तर जो काही समोरची व्यक्ती आहे सोल आहे त्याचं पण लर्निंग व्हायला चालू होतं. तर हे कधी होतं लगेच म्हणजे स्मूथ स्टेपनी नाही होत. कधी होतं भांडणं होऊन किंवा ट्रिगर होऊन हे कन्सिक्वेन्स परिणाम भोगून मग होतं. तर मग ऑब्विसली मागच्या जन्मी वैस वर्षा होतं ना, नवऱ्याच्या ठिकाणी बायको होती बायकोच्या ठिकाणी नवरा होता, सेम जे काही आहे ते ते बॅलन्स करण्यासाठी ते या ह्याच्यात आले. मग हे कार्मिक कनेक्शन आहे की नाही हे कळतं आपल्याला. त्याप्रमाणेच फायनान्शियल पण फायनान्शियल क्रायसिस आले किंवा प्रॉब्लेम आले तर बऱ्याचशा स्टेप्स आहेत फायनान्शियल प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायच्या. जसं एक्झाम्पल दिलं मी कर्मा सेटल करायचं तर मेडिटेशन करायचं, अहिंसा सर्व्हिस गुड कर्मा. मग जी गोष्ट कमी आहे ती द्यायला सुरुवात केली की ती यायला सुरुवात होते. मग जर कार्मिक कनेक्शन आहे की नाही हे ओळखायचं असेल तर देऊन बघा किंवा अजून बरेच ऑप्शन आहेत त्याला. पैसे नसतील तर सेवा करून बघा, वेळ देऊन बघा. सेवा करायला पण वेळ नसेल तर जे काही तुम्ही काम करता ते माइंडफुली करा आणि त्यातनं पण तुमचा जो काही भाव आहे तो सेवेचा ठेवा. भलेही वेगळी सेवा करायला तुम्हाला वेळ नाही आहे
तर अशा पद्धतीनं ते कार्मिक कनेक्शन किंवा जे काय ते सेटल पण करू शकतो, ओळखता पण येतात. पण कधी जेव्हा आपण त्या अवेअरनेसला जाऊ किंवा आपली ऊर्जा तेवढी वाढेल तेव्हा मग पुन्हा हा एक पॉइंट इथे मग असे सांगितलं त्याप्रमाणे, जेव्हा मोर चॅलेंजेस इज इक्वल टू मोर लर्निंग. जेवढे जास्त चॅलेंजेस आहेत तेवढे जास्त लर्निंग होणार आहे. मग कसं त्यातनं बाहेर पडायचं? एक्सेप्ट इट. पहिल्यांदा ते एक्सेप्ट करा. त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचं जे मत आहे, फिलिंग्स आहे, ते चेंज करा. की दुसऱ्या वेळेने विचार करून बघा. त्या दुसऱ्या वेळेने दुसरा इमोशन, म्हणजे समजा एखादी गोष्ट सारखी सारखी रिपीट रिपीट तेच घडते आणि आपण रिॲक्ट पण त्याला सेम करतोय, एखाद्या वेळेस त्याला रिस्पॉन्ड करून बघा. आणि ते रिस्पॉन्ड केल्यानंतर ना ऑटोमॅटिकली सोल्युशन तुम्हालाच मिळणार आहे. अवेअरनेस जो काही आहे, आता हा अवेअरनेस वाढण्यासाठी मेडिटेशन शिवाय ऑप्शन नाही आहे. ऊर्जा वाढण्यासाठी मेडिटेशन शिवाय ऑप्शन नाही आहे. तर हे त्याच्या पुढचा पॉईंट सांगितलास, मोर बॅड कर्मा इज इक्वल टू मोर चॅलेंजेस आणि गुड कर्मा इज इक्वल टू हेल्दी अँड प्रॉस्परस लाईफ. म्हणजे जेवढे जास्ती वाईट कर्म असतील तेवढे जास्ती चॅलेंजेस असणार आहेत. जेवढी चांगली कर्म तेवढी तुमची हेल्थ चांगली असणार आहे, संपत्ती चांगली असणार आहे. यातनच कळतं आपल्याला की आपण मागच्या जन्मांमध्ये आणि आतापर्यंत काय केलंय. विचारां थ्रू, शब्दांच्या थ्रू, कृतीद्वारे हे आपल्या प्रेझेंट लाईफ वरनच आपल्याला कळते की आपण मागच्या जन्मांपर्यंत किंवा आतापर्यंत चांगलं केलं की वाईट केलं. आता ह्याच्यावरती ऑप्शन पण बरेच आहेत, ते आता पुढे बोलू. तर मग ह्याला बी प्रेझेंट मुवमेंट म्हणजे काय? की ठीक आहे, आता मागचं जे काय झालं ते झालं. आतापर्यंत आपण जे काही लर्न करतोय, जसं मग अशी म्हटलं, मी एवढं सगळं चांगलं वागते, सगळं चांगलं करते, तरी माझ्या बाबतीत वाईटच का? हा विचार पण काय झाला? निगेटिव्हच झाला ना. थॉट टाइप्स बघितले आपण, विचारांचे प्रकार. जे काय आहे ते प्रेझेंट मुवमेंट मध्ये राहून जे करत चाललोय ते करत जायचंय. जितकं चांगलं करता येईल तेवढं करत जायचंय. डू द बेस्ट, लिव्ह द रेस्ट आहे पुढं ते पण वाक्य. जेवढं चांगलं करता येईल तेवढं करत जायचं आणि सोडून द्यायचंय त्याचा रिझल्ट. तो मनात नाही धरून बसायचं की मी चांगलं करते तर माझ्या बाबतीत चांगलंच व्हायला पाहिजे. ऑब्विसली सगळ्या गोष्टींचा हिशोब आहे. कालच्या पण सेशन मध्ये सांगितलं की एक आणि एक बारीक मधली बारीक गोष्ट पण प्लॅन करून आलोय आपण. कुठलीच गोष्ट कोइन्सिडेंटली घडत नाही. त्याप्रमाणे जेवढं प्रेझेंट मुवमेंट मध्ये वर्तमान क्षणी जेवढं चांगलं करता येईल, वागता येईल, बोलता येईल आणि विचारात पण चांगल्या राहता येईल, चांगल्या व्हायब्रेशन मध्ये, चांगल्या ऊर्जेमध्ये राहता येईल, तेवढं राहिलं तर पुढचा विचार करायची गरजच नाही आहे. फ्युचर कसं असणार आहे किंवा पुढचे कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम काय असणार आहे. तर अजून एक त्याचा प्लस पॉइंट आहे, तो मी पुढे सांगेन. तर लर्निंग लेसन स्टेजेस काय आहेत पुन्हा. मग तुम्ही कर्म 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 हे सगळं झालं, त्याच्यातनं काय शिकायचंय? पुन्हा जे काही प्रत्येक वेळी ती न्यू कन्सेप्ट येते, म्हणजे इंट्रोड्यूस होते आपल्याला ती कन्सेप्ट. त्याच्यानंतर काय त्यातनं ट्रूथ कळतं. म्हणजे एखादी नवीन गोष्ट आपल्याकडे आली तर आपण काय करतो? काल पण झालं मला वाटतं ते, की आपल्याला डाऊट असला की आपण 100 जणांना विचारतो, बरोबर? 100 जणांना विचारतो. मग विचारल्यानंतर त्यातलं कोणतरी आपल्या आवडीचं किंवा फेवर मधले व्यक्ती असेल आणि त्याने जर सांगितलं की हा हा बरोबर आहे, मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मग काय करतो? न्यूट्रल स्टेटला येतो. तोपर्यंत आपण डायसी असतो किंवा संशय, म्हणजे साशंक असतो की करू का नको, करू का नको. मग जेव्हा विचारतो तेव्हा मग आपल्याला वाटतं की हा बाबा आता हे बरोबर असावं. आपण 4 जणांना विचारलं, त्यातल्या 3 जणांनी हे सांगितलं म्हणजे हेच खरं आहे. मग आपल्याला ट्रूथ कळतं, मग आपण न्यूट्रल स्टेटला येतो. त्याच्यानंतर काय सांगितलंय? ठीक आहे, भले तुम्ही 4 जणांना विचारून त्याच्या 3 जणांनी सांगितलं म्हणून ट्रूथ कन्सिडर केलं, न्यूट्रल स्टेटला आलात, पुढच्या स्टेपला जायला आलात. आता तिसरी जी गोष्ट आहे ती ओन एक्सपेरिमेंट, स्वतः आधी इम्प्लिमेंट करून बघा. त्यांनी सांगितलं म्हणजे खरं आहे असं नाहीये. भलेही मी तुम्हाला इथं काहीही सांगेन, सगळंच खरं आहे असं नाहीये. तुम्ही स्वतः पण त्याच्यासाठी एफर्ट घेतले पाहिजेत. भलेही तुम्हाला मॅडम पण इतका काही अभ्यास करून सांगतायत, मी सांगते किंवा अजून कुठे तुम्ही काही ऐकत असाल, याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला आयतं मिळालं म्हणून आपण स्पून फिडिंग केलंय म्हणजे करत जायचं. स्वतः पण इम्प्लिमेंट करून बघायला पाहिजे ना. हा, इथं जे कोणी जास्ती ध्यान करून अवेअरनेस मध्ये आहेत, ऊर्जेत आहेत जास्तीच्या, त्यांना ते कळतं, रेझोनेट होतं. त्यांच्या आपोआप इम्प्लिमेंटेशन प्रोसेस पण व्हायला चालू होते. पण ओन एक्सपेरिमेंट केल्याशिवाय काहीच नाही मिळणार आहे. भलेही कोणी इथं काहीही सांगू दे. या पृथ्वीवरती तुम्हाला भलेही कितीही तुमच्या समोर आरामदायी आणि इझिली गोष्टी येऊ देत, जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यासाठी काही करत नाही, एफर्ट घेत नाही, तोपर्यंत त्याचा रिझल्ट तुम्हाला किंवा त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला चाखायला मिळणार नाहीये. कारण पृथ्वी ही प्रयोगशाळाच आहे. पृथ्वीला दुसऱ्या शब्दात प्रयोगशाळाच म्हटलेलं आहे. लर्निंग साठीची जी काही जे काही प्लॅनेट म्हणतो आपण, ग्रह, तो म्हणजे पृथ्वी आहे.
जोपर्यंत स्वतः एक्सपेरिमेंट करत नाही, इम्प्लिमेंट करत नाही, तोपर्यंत त्यातनं तुमचं लर्निंग होणार नाहीये. आणि लर्निंग पूर्ण होण्यासाठी, ते कर्मा बॅलन्स करण्यासाठी तुमचं तुम्हालाच करायला लागणार आहे. भले कितीही कोणीही येऊन तुमचं ध्यान घेऊ दे, तुम्हाला कितीही मार्गदर्शन करू दे, कितीही तुमची सेवा करू दे, तुम्हाला वेगळे वेगळे टूल्स देऊ देत, अजून काही ऊर्जा पुरवू दे, हिलिंग करू दे, काय XYZ 100 17 60 प्रकार आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन, हे ते. जोपर्यंत तुमचं तुम्ही नाही करत, तोपर्यंत ते लर्निंग पण होणार नाही आणि कर्मा बॅलन्सही होणार नाही. आणि हे केल्यानंतर जेव्हा स्वतः ओन एक्सपेरिमेंट कराल, तेव्हा तुम्ही चौथी स्टेप जी आहे लर्निंग लेसन मधली, ती आहे परफेक्शनिस्ट किंवा तुम्ही मास्टर बनणे. आणि ते जेव्हा स्वतः लर्निंग करून, स्वतः इम्प्लिमेंट करून, त्याचा स्वतः अनुभव घेणार आहे, तेव्हा ते बॅलन्स होणार आहे. मग ते कर्म असेल, लेसन असेल, जे काही असेल. आणि जेव्हा तुम्ही परफेक्शनिस्ट होणार आहे, मास्टर होणार आहे, तेव्हा ती गोष्ट परत तुमच्या आयुष्यात येणार नाहीये, ती शिकायला लागणार नाहीये परत. लेसन लर्न झाला तुमच्या या सोलचा. मग तुम्ही पुढे गेलात, आता आता पुढचा पुढचा लेसन. तर ही सायकल आहे परत. मग हे सगळं करायला काय करायला लागेल आपल्याला? स्वतःला ऑब्झर्व करायला लागेल. ओन ऑब्झर्विंग, ओन अनालिसिस. बरोबर. आपणच आपल्याला खूप चांगलं माहित असतो, पण फक्त आपण आपल्या पॉझिटिव्ह बाजूच बघतो. म्हणून लिहायला लागायचं काय, जे की कालचा पण जो प्रश्न होता ना, स्वतःचं अनालिसिस स्वतः करायचंय पर्सेंटेज मध्ये, परवा थॉटचं. एका दिवसात नाही कळणार आहे तुम्हाला. 15 20 दिवस, एक महिनाभर जेव्हा लिहू ना आपण, तेव्हा आपल्याला कळतं. तर स्वतःचं ऑब्झर्वेशन, स्वतःचं अनालिसिस स्वतः आपण खूप चांगलं करू शकतो. पण आपल्याला सवयच अशी आहे, म्हणजे ऍज अ ह्युमन बिईंग, माणूस जी काही मानव जमात आहे, त्याचीच सवय ही आहे ना, की दुसऱ्याचं अनालिसिस पहिला. तर आता आपल्याला एक शिकायचंय, की समोरच्याकडे जो काही दुर्गुण दिसतोय, वाईट कर्म दिसतंय, ते आधी आपल्यात बघायचंय कुठं आहे का. जेव्हा आपल्याला समोरच्याची कुठली तरी गोष्ट दिसते, त्याचा अर्थ त्यातला काहीतरी अंश म्हणण्यापेक्षा जास्तीचाच, समोरच्यापेक्षा जास्तीचा अंश आपल्यात असतो, म्हणून त्यातला आपल्याला दुर्गुण दिसतो तो. जर आपल्याला समोरच्यातलं सगळं चांगलंच दिसत असेल, तर तुमच्या आतमध्ये चांगलं आहे हे समजून जायचं. याचा अर्थ परफेक्ट झालो असंही नाही, आपल्याला लर्निंग आहे म्हणूनच आपण जन्म घेतोय. तर जितकं सूक्ष्म मधलं सूक्ष्म लर्निंग करता येईल तेवढं करून, कर्म बॅलन्स करून आपल्याला पुढे जायचंय. त्यामुळे डू द बेस्ट, लिव्ह द रेस्ट. जेवढं बेस्ट मधलं बेस्ट. मग का बेस्टच का करायचंय? बघा, आता मला मी तुम्हाला कर्माबद्दल जितकं बेस्ट मला सांगता येईल तेवढं सांगेन मी. समजा मी म्हटलं की ठीक आहे, मला आता वेळ नाही, मला जेवढं सांगता येईल तेवढं सांगेन, नंतरचं नंतर बघू, राहिलं तर राहू दे. ह्यानं काय होईल, जेव्हा सेशन संपेल, तुमचे प्रश्न उत्तर होतील, सगळं होईल, नंतर जेव्हा काही कोणाला अजून प्रश्न येईल, तेव्हा वाटेल की अरे, हे मी सांगायचं राहून गेलो, ते मी सांगायला पाहिजे होतं. म्हणजे अनावधानानं राहणं वेगळं, पण तेच जर मी पॉईंट लिहून ठेवले किंवा असं PPT मध्ये टाकून ठेवले, विसरू नये सगळं, माझ्या बाजूला मला जेवढं तुम्हाला इन्फॉर्मेशन पास करायची आहे, किंवा माझ्या थ्रू तुमच्यापर्यंत जितक्या जास्तीत जास्त बेस्ट गोष्टी मला देता येतील तेवढा द्यायच्या, हे जर मी माझं बेस्ट आत्ताच दिलं, तर काय होणार आहे, की नंतर मला गिल्ट नाही राहणार आहे, की अरे हे द्यायचं राहिलं किंवा हे मी नाही केलं. पर्पजफुली जर ते राहिलं, तर त्याचा गिल्ट खूप जास्ती असतो. आणि गिल्ट म्हणजे लोअर फ्रिक्वेन्सी झाली. लोअर फ्रिक्वेन्सी म्हणजे लोअर एनर्जी. लोअर एनर्जी म्हणजे अवेअरनेस कमी झाला. अवेअरनेस कमी झाला म्हणजे बाकीचे कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम भोगायला तयार, कर्मा. त्यामुळं डू द बेस्ट. आत्ता तुम्ही जे काय करताय ते सगळं बेस्टच करायचं आणि लिव्ह द रेस्ट. त्याचा जो काही परिणाम आहे तो सोडून द्यायचा आहे. जो असेल तो असेल, त्याचा विचारच नाही करायचा. आपल्याला आपलं काम काय आहे, फक्त बेस्ट देणं. म्हणजेच काय, माइंडफुली करणं. जेवढं माइंडफुली करू, ते बेस्टच होणार आहे. माइंडफुली म्हणजे काय, आत्ता मी हे काम करते ना, मग मी हेच केलं पाहिजे. ते हे करत असताना पुन्हा अर्ध्यात डोक्यात विचार कुठल्या तरी तिसऱ्याच गोष्टीचा आहे, की आज संध्याकाळी भाजी कुठली करायची आणि मार्केटमध्ये आज आठवडी बाजार आहे आणि बाजाराला जायचंय. हे जर डोक्यात चालत असेल, तर त्याला माइंडफुलीनेस म्हणत नाहीत, माइंडफुल म्हणत नाहीत, बेस्ट म्हणत नाहीत. आत्ता काय आहे ते बेस्ट कर. नंतर भाजीची वेळ आणि जे काय मार्केट तेव्हा फक्त मार्केटमध्ये. तेव्हा आपण मग कुणाचा तर फोन आला की ते फोनवर, किंवा ते मार्केटमध्ये जाऊन मग आपल्याला अजून तिसरं काहीतरी आठवतं. हे आपल्या सवयी. तर जितकं माइंडफुली राहता येईल, जितकं बेस्ट त्याच्या क्षणी जेवढं बेस्ट करता येईल तेवढं, जसं जसं आपण एक 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 स्टेप हळूहळू बेस्ट 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 करत जातो ना, तर ती सवय लागत जाते आपल्याला. आणि जेवढं आपण त्या सवयीमध्ये राहू, त्या सायकलमध्ये राहू ना, तर आपोआप आपल्या पुढचे पुढचे लेसन लर्निंग आणि कर्मा बॅलन्सिंग व्हायला चालू होतं. आता मग कर्मा बर्न करण्याचा अजून एक बेस्ट स्टेप आहे, तो सोल्युशन आहे. वननेस कॉन्शियसनेस. वननेस कॉन्शियसनेस बर्न ऑल कर्माज.
म्हणजे काय, मी केलं, मी हे झालं म्हणून झालं, हे न करता वननेस मध्ये आपण सगळे एका लेवल आहेत. बघा, सुरुवातीला पण मॅडमनी सांगितलं की त्यांनी सुलक्षणा मॅडमना विचारलं तिथे कुठलं ध्यान घेतलं, तर त्यांना आनंद झाला की आपण सगळेजण व्यवस्थित म्हणजे वननेस मध्ये, की सगळेजण वननेस मध्ये किंवा एका लेवलला आपण सगळे वननेस मध्ये आहेत, त्याचा आनंद झाला त्यांना. कारण त्या स्वतः वननेस मध्ये आहेत. तर ती वननेसची कॉन्शियसनेस जेव्हा असणार आहे ना, तेव्हा कर्म आपोआप बर्न होणार आहे. मग ती वननेसची कॉन्शियसनेस येण्यासाठी काय करायला लागेल, हे झालंय बऱ्याच सेशन मध्ये मॅडमनी सांगितलं. वननेस मध्ये यायला काय करायला लागतंय आणि कसं येतो आपण वननेस मध्ये. सगळ्याची पुन्हा बेसिक स्टेप ध्यानच आहे. त्यामुळं वननेस कॉन्शियसनेस आल्यावर पण आपला कर्मा जो आहे तो बर्न व्हायला लागतो, बॅलेन्स व्हायला लागतो. अजून एक स्टेप म्हणजे नो इंटरफेरन्स, नो जजमेंट, नो एक्सपेक्टेशन्स. ही कन्सेप्ट पत्रे सरांनी पण सांगितली आणि बऱ्याचदा सेशन मधनं वगैरे आपण ऐकतो की दुसऱ्यांच्या प्लॅन मध्ये इंटरफेअर करायचं नाहीये, दुसऱ्यांना जज करायला जायचं नाहीये, दुसऱ्यांकडनं एक्सपेक्टेशन करायचे नाहीये. मी असं करते म्हणजे तुम्ही असं केलंच पाहिजे, किंवा त्यांनी असं करायला नको पाहिजे तर त्यांनी असं, म्हणजे चांगल्या उद्देशानं किंवा त्यांची प्रगती व्हावी म्हणून सांगणं, म्हणजे पोट तिडकीनं सांगणं म्हणतो ना, की आतून मला खूप वाटतं की त्यांचं चांगलं व्हावं म्हणून मी जे सांगते की हे तुम्ही केले ते चुकीचं, ती गोष्ट नाहीये. जजमेंट म्हणजे काय, की आपण जज जज करत राहतो की त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत, मग ते कुठनं आले असतील, काय आले असतील, नको ते विचार. इंटरफेरन्स, इंटरफेरन्स म्हणजे काय, मुलांच्या बाबतीत स्पेसिफिकली आया जो इंटरफेरन्स करतात तो. मगाशी सांगितलं, लहान मूल जन्मल्याबरोबर त्याची आई शरीर सोडते. काय होतं त्या लहान मुलाचं, उलट जास्ती लर्निंग होतं त्याचं. त्याचा सोलचा जो प्लॅन आहे तो खूप स्ट्रॉंग प्लॅन घेऊन आलाय ते सोल, ते बाळ. तेच आई काय करते की नाही, माझ्या मुलाला त्रास होऊ नये म्हणून जितकी त्याची सेवा. बघा, आत्ताच्या आया लहान पोरांना शाळेला सोडायला जाताना ते बस येते दारात शाळेची, तरी त्या बाळाचं दप्तर आईच्या खांद्यावर. घेऊ द्या ना, त्यांचं लर्निंग आहे ते, त्यांचं लर्निंग आहे. ज्युनियर केजी मध्ये पण 100 पुस्तकं दप्तरामध्ये 10-10, 20-20 वह्या आणि पुस्तकं घेऊन जायचं, त्यांचा सोल प्लॅन आहे तो. तुम्ही का त्यांच्या सोल प्लॅन मध्ये इंटरफेअर करताय? तर म्हणजे जस्ट एक्झाम्पल दिलं मी. तर जितकं तुम्ही इंटरफेअर कराल तितकं तुम्ही कर्मामध्ये अडकत जाणार आहे, पुन्हा तुम्हाला जन्म घेऊन येऊन बॅलन्स करायला लागणार आहे. मग किती अडकायचं आहे आणि किती इंटरफेअर करायचं आहे आपल्या हातात आहे. त्यामुळे इंटरफेअर जास्तीत जास्त आई मुलांच्या सोल प्लॅन मध्ये इंटरफेअर करत असते म्हणून सांगते. तर आपल्याला इंटरफेअर करायचं नाही. आईचं कर्तव्य जे आहे की हा बाबा जास्ती त्रास होऊ नये म्हणून काय करू शकतो, की बाबा तुला अं, काही सफरिंग होते, मानसिक लेवलला त्रास होतोय, ध्यान कर किंवा शांत बस किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहा, हे सांगू शकतो जास्तीत जास्त आपण. पण ते करत नाही तर त्याच्या मागं लागून लागून नाही, तू बसलंच पाहिजे, माझ्यासोबतच ध्यानाला बस. मग त्याला बळजबरी मारून मुटकून बसवायचं. किंवा अभ्यासाच्या बाबतीत, अरे त्याचं सोल प्लॅन आहे, तुम्ही सांगा तुमच्या बाजूने, करून घ्या त्याच्याकडनं, एक दोनदा बसवा. मान्य आहे की एका ठराविक वयात मुलं नाही बसत, तर एक दोनदा सांगा तुम्ही त्याला, बसवून घ्या स्वतःहून. पण तिसऱ्यांदा त्याला मारून मुटकून करण्यात काही अर्थ नाहीये ना. त्याचा सोल प्लॅन, त्याला चॉईस दिली आहे ना, फ्री विल दिली आहे. लहान आहे तोपर्यंत ठीक आहे, मग आईचं कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. पण एका ठराविक वयानंतर जेव्हा बाकीच्या गोष्टींची समज येते त्यांना, तर या गोष्टींची पण आई यायलाच पाहिजे ना, आलेलीच असते इनफॅक्ट. मग आपण काय इंटरफेअर करायचं? त्यामुळे नो इंटरफेरन्स. जास्तीत जास्त आपला इंटरफेरन्स तिथंच होतो, त्यांच्या करिअरमध्ये असेल किंवा जे काही असेल ते. कपडे कुठले घालायचे, कसले घालायचे, कळलं पाहिजे ना त्यांना पण. तर अशा पद्धतीनं नो इंटरफेरन्स, नो जजमेंट, नो एक्सपेक्टेशन. म्हणजे मी आता रोज तुझा 2 तास अभ्यास घेते तर तुला 90%च पडले पाहिजेत, हे एक्सपेक्टेशन झालं आपलं. चुकीचं नाही आहे ते आई म्हणून किंवा पालक म्हणून, पण त्यासाठी स्वतःला पण त्रास नाही झाला पाहिजे ना एक्सपेक्टेशनचा. त्या सफरिंग जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत ठीक आहे, त्या लेवल पर्यंत तुम्ही जे काही वागता ऍज अ पॅरेंट म्हणून ते ठीक आहे. पण जिथे तुम्ही सफरिंग येतं, म्हणजे मारून मारून, मग स्वतःला, त्या आईलाच त्रास होतो, त्या मुलाला मारून 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 तिचाच बीपी वाढतो. अभ्यास करत नाही म्हणून मारते, ओरडते आणि अभ्यास घेते आणि मग आईला बीपीच्या गोळ्या खायला लागतात, ते झालं सफरिंग. मग तिथं झालं इंटरफेरन्स. तर ह्या गोष्टी करायच्या नाहीये, त्याच्यामुळे कर्मामध्ये आपण हात घालतो दुसऱ्यांच्या. त्यामुळे कर्मा बॅलन्स आणि बर्न व्हायच्या ऐवजी वाढत जाते. आणि कर्मा बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात छान अजून एक कन्सेप्ट म्हणजे फ्रेंडशिप इज द ओनली रिलेशनशिप जिथं ट्रीट ऍज अ इक्वॅलिटी, इक्वॅलिटी म्हणून ट्रीट केलं जातं.
मग भलेही त्याचं वय लहान असू दे, मोठा असू दे, अजून काय तो मोठ्या पोझिशनला असू दे किंवा छोट्या पोझिशनला असू दे, शिकलेला असू दे, अडाणी असू दे, नसू दे, जे काही आहे ते ऍज अ फ्रेंड्स म्हणून किंवा मित्रत्वाच्या भावनेने जेव्हा बघितलं जातं तेव्हा इक्वॅलिटीची भावना, म्हणजे त्या एका रिलेशनशिपमध्ये इक्वॅलिटीची भावना आहे. बाकीचे जे काही रिलेशनशिप आहेत त्याच्यात पुन्हा कर्तव्य, जबाबदाऱ्या, मग लहान मोठं या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे जितकं फ्रेंड लेवलला, म्हणून फ्रेंड लेवलला जाण्या फ्रेंड लेवलला पण कधी जायला लागतं जेव्हा आपण शरीर भावाने बघतो तेव्हा. त्यामुळे सगळ्यात बेस्ट ऑप्शन मला तर एकच वाटतं की सोल लेवलला बघायला चालू करा. गरजच नाहीये फ्रेंडशिप पण बघायची. जेव्हा सोल लेवलला राहतो ना तेव्हा इक्वॅलिटीच होते ऑटोमॅटिकली, तेव्हा दुसरं नातं जोडायची गरजच पडत नाही. तर इतके छान ऑप्शन आहेत त्याच्यासाठी. त्याच्यानंतर काय, जेव्हा केव्हा आपण काही कर्म करतो, काही विचार करतो, काही शब्द वापरतो, तेव्हा त्याच्या मागचं जे इंटेन्शन आहे ते खूप मॅटर करतं. तुमचं इंटेन्शन जर चांगलं असेल तर चांगलं कर्म होणार आहे. तुमचं इंटेन्शन जर त्याच्या मागचं जर म्हणजे सेल्फिश असेल, स्वार्थी असेल, तर त्याचं बॅड कर्म होणार आहे. तर इंटेन्शन पण खूप महत्वाचं आहे, त्यानुसार तुमचा कर्मा जो काही आहे तो बनणार आहे. त्याच्यानंतर काय, एनर्जी अँड अवेअरनेस रिक्वायर्ड फॉर एव्हरी सिच्युएशन. मग आता कर्मा बॅलन्स करायला किंवा कर्मा बर्न करायला अवेअरनेस पाहिजे. अवेअरनेस कधी येईल, जेव्हा तुम्ही जास्ती ऊर्जेमध्ये असाल तेव्हा अवेअरनेस येणार आहे. तुमच्याकडे ऊर्जाच नाही आहे, लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये आहे, गिल्टमध्ये आहे, भीतीमध्ये आहे, दुःखात आहे, तर तुमच्याकडं ऊर्जाच नाही आहे, तर तुम्हाला अवेअरनेस असणार आहे का? बघा, म्हणून जास्तीत जास्त भीती जेव्हा असते ना तेव्हा आपण डिसिजन घेऊ शकत नाही, कारण आपल्याला अवेअरनेसच नसतो तेव्हा. गिल्ट मध्ये असतो तेव्हा आपण डिसिजन घेऊ शकत नाही, योग्य डिसिजन घेऊ शकत नाही. का तर आपल्याकडे अवेअरनेस असूच शकत नाही तेव्हा, कारण एनर्जी लो असते. त्यामुळे हे दोघं एकमेकांना डिपेंडंट आहे. एनर्जी असेल तरच अवेअरनेस येतो. त्यामुळं एनर्जी असेल तरच अवेअरनेस येतो, आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी असतील तेव्हाच आपण कर्मा किंवा जी काही सिच्युएशन आहे ती व्यवस्थितपणे हँडल करू शकतो, कर्मा जास्तीचा क्रिएट न करता. आणि कर्म कुठनं येतं? संस्कार. जसं मग असं म्हटलं की एक उदाहरण दिलं की वडील करोडपती आहेत आणि मुलग्याला मागच्या जन्मांची काहीतरी तो गुण आहे, संस्कार आलाय चोरी करण्याचा, तर ते जे कर्म आहे ते संस्कारातनं पण येतं ना. तर ते कसं करायचं तेही सांगितलं. सम संस्कार आर व्हेरी स्ट्रॉंग दॅट टेक टाइम टू चेंज. म्हणजे काही काही संस्कार, गुण जे असे आहेत की इतके स्ट्रॉंग आहेत, इतके स्ट्रॉंग आहेत की ते इझिली नाही चेंज होऊ शकत. तुम्ही कितीही जास्ती त्याच्यासाठी एफर्ट घेतला तरी, म्हणजे एका रात्रीत, एका जन्मात पण ते बॅलन्स होण्यासारखे नसतात. त्याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली चांगलंच काम करावं लागतं. कन्सिस्टंटली हायर ऊर्जेत राहून अवेअरनेस मध्येच राहायला लागतं. असे बरेच कर्म आहेत. त्याच्यासाठी बरीच उदाहरणं देता येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक लाईव्ह किंवा खरं उदाहरण आहे की एक व्यक्ती आहे, माहितीतलं उदाहरण आहे की एका मोठ्या कंपनीत सीईओ लेवलला होती ती व्यक्ती. अशा बरेच एक्झाम्पल बऱ्याच कंपन्यांमध्ये आहेत ऍक्च्युली. कारण आपण शरीर भावानं बघतो, सोल लेवलला बघितलं एवढं काही त्यात फार शॉक वाटण्याची गरज नाहीये. पण ती व्यक्ती सीईओ लेवलला आहे, वयाने खूप खूप मोठी आहे. हे वय पण कधी येतं, आपण शरीर लेवलला बघतो तेव्हा. म्हणजे वय त्यांचं खूप आहे, आणि स्वभावाने खूप चांगली आहे. सगळं सगळं चांगलं आहे, कर्म चांगलं आहे, ना करप्शन ना काय, काही नाही, एकदम परफेक्ट आहे, सगळ्यात परफेक्ट आहे. पण त्यांच्याकडचा एक गुण वाईट आहे की त्या कंपनीत कोणी चांगली दिसणारी मुलगी आली की ते काय करायचे की, असतं ना फेवर मध्ये, किंवा जास्तीत जास्त फॅसिलिटी त्या व्यक्तीला देणं, अशा गोष्टी व्हायच्या. आणि सुरुवातीला त्या गोष्टी ठीक आहे, मोठ्या पोझिशनची व्यक्ती म्हणजे लोक बाकीचे घाबरणारच, खालचे त्यांच्या हाताखालचे. पण हे जे काही संस्कार आहे, तो तो गुण आहे, बाकीचे त्यांचे 99 गुण इतके एक्सलंट होते आणि हा एक छोटासा गुण होता ज्याच्यामुळे त्यांचे 99 गुण आहेत ते, म्हणजे ते लर्निंग जे आहे बघा, एका गुणाचं लर्निंग पण खूप महत्वाचं आहे ते ह्यासाठी आहे. ते 99 एवढे एक्सलंट गुण, संस्कार असताना सुद्धा त्या एका गुणामुळे त्यांची इतकी म्हणजे बेइज्जती किंवा समाजामध्ये नाचक्की झाली की लोक, त्यांना जे खूप जवळून ओळखणारे फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह आहेत, ते ऐकल्यावरच म्हटले की शक्यच नाहीये ही व्यक्ती असं वागणं. कारण ते बाकीचे त्यांचे गुण आहेत ते इतके म्हणजे संत लेवलचे आहेत की नाही, शक्यच नाही ही व्यक्ती असं वागणं, आणि हे असं कसं काय होऊ शकतं. तर अशा पद्धतीने बरीच एक्झाम्पल आहेत लोकांच्याकडे. म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला या 3D मध्ये, मॅट्रिक्स मध्ये, कारण पृथ्वी हीच शिकण्यासाठी आहे.
त्यामुळे तिथं पोझिशन, शरीर, वय आणि दिसणं आणि पैसा, संपत्ती काही मॅटरच करत नाही. या खूपच क्षुल्लक गोष्टी आहेत त्या समोर, त्या लर्निंग समोर, त्या कर्मासमोर. त्यामुळं आपण अवेअरनेस मध्ये असणं किती महत्वाचं आहे. आणि अवेअरनेस जास्ती ऊर्जा असेल, हायर ऊर्जेत असू तेव्हा येणार आहे, आणि हायर ऊर्जा आपल्याला मेडिटेशन करूनच मिळणार आहे. तर संस्कार हे खूप स्ट्रॉंग असतात. ते जेव्हा आपल्याला अवेअरनेस मध्ये असू आपण, तेव्हाच आपल्याला रिअलाइज होतं की हा आपला जो चुकीचा संस्कार किंवा चुकीचा गुण आहे तो आपल्याला कर्मात अडकवू शकतो. हे आपण अवेअरनेस मध्ये असल्यावरच कळतंय. आणि लास्ट सेंटेन्स काय, रिॲक्टिंग मीन्स ऍडिंग कर्मा आणि रिस्पॉन्डिंग मीन्स बर्न अँड बॅलन्सिंग कर्मा. मग जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करतो, प्रत्युत्तर देतो, किंवा रिॲक्ट करतो म्हणजे आता कळलं असेल की रागानं किंवा द्वेषानं प्रत्युत्तर देणं, ते झालं रिॲक्टिंग. आणि रिस्पॉन्डिंग, समजून घेऊन त्याला वेगळ्या वेनी किंवा योग्य पद्धतीनं जेव्हा त्याला हँडल करतो, तेव्हा कर्मा बॅलन्स होणार आणि रिॲक्ट करतो तेव्हा कर्मा वाढणार आहे. त्यामुळे आपल्या हातात आहे, चॉईस आपल्याकडे आहे, फ्री विल आपल्याकडे आहे की रिॲक्ट करायचं की रिस्पॉन्ड करायचं. ते पण एक लर्निंग आहे. आणि ते लर्निंग जर नाही झालं तर पुन्हा कर्मामध्ये ऍडिशन होऊन पुन्हा कर्मामध्ये अडकणार आहे, पुन्हा जन्म मरण फेरा आहे. तर अशा पद्धतीने हे कर्माशी रिलेटेड गोष्टी झाल्या. आता कर्माचे टाईप काय आहे, एक तर इंडिव्हिज्युअल लेवलला कर्म, पर्सनली तुमचं वैयक्तिक कर्म. दुसरं फॅमिली लेवलला कर्म, म्हणजे तुमचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत, रिलेटिव्ह आहेत, त्यांच्या लेवल, फॅमिली लेवलचं कर्म. तिसरं, जे की तुमच्या करिअरच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी जे काही तुमचं ग्रुप असेल किंवा तुम्ही एकत्र मिळून एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल, असं काही असेल तर त्या तिथलं ते ग्रुप लेवलचं कर्म. आणि अजून अजून एक फायनान्शियल, आणि हे सगळे रिलेशनशिप, फायनान्शियल, हे अशा टाईपचे कर्म. तर हे आपण जे वागतो, पुन्हा याच्यात चॉईस आणि फ्री विल आहे. तर वैयक्तिक कर्म आहे ते तुम्ही तुमचं स्वतः स्वतः डिसिजन घेतलाय, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसे शब्द वापरायचे, हे तुमचं वैयक्तिक कर्म झालं. कुणाशी कसं वागायचं, तुमचं इंटेन्शन प्रत्येक कर्माच्या मागचं काय आहे, कुठली कृती करण्यामागचं काय आहे, ते इंडिव्हिज्युअल लेवलला झालं. त्यानुसार तुम्हाला पुढचा जन्म किंवा जे काही आहे त्यानुसार बॅलन्स करायला येणार. तेच फॅमिली लेवलचं कर्म म्हणजे फॅमिली मेंबर्स. समजा एखादी फॅमिली आहे, एक्झाम्पल देते, 4-5 जण मिळून एखादा बिझनेस करतात, आणि त्यांच्या बिझनेसला कॉम्पिटिटर दुसरी फॅमिली आहे. तर त्यांनी त्यांचं इंटेन्शन असं ठेवलं की काही जरी झालं तर यावेळी आपण त्यांना मागे सोडून आपलाच बिझनेस पुढे न्यायचा आहे. तर त्यांच्यासाठी ते काहीतरी प्लॅन केला जातो चुकीच्या इंटेन्शनचा. तर ते झालं फॅमिली लेवलचं ग्रुपचं कर्मा. आणि सेम तुमच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा असं ग्रुप लेवलचे जे काही कर्म आहे ते तशा टाईपचे. मग ते कर्म तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी पुन्हा तीच लोक तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट जन्मामध्ये, पहिल्या दिवशी कोणीतरी प्रश्न विचारला होता, मित्र मैत्रिणी कर्मा म्हणजे कर्मामुळं असतात का? तर त्याच्यासाठीची ही उत्तर आहे की तुम्ही मित्रमैत्रिणी मिळून काहीतरी एखादा गोष्ट केली आहे इंटेन्शन वाईट ठेवून, दुसऱ्याच्या बाबतीत, दुसऱ्या ग्रुपच्या बाबतीत किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत, तर तुम्हाला ते बॅलन्स करण्यासाठी, त्या व्यक्तीबरोबरचं जे काही कर्म केलेलं बॅलन्स करण्यासाठी, पुन्हा तुम्हाला पुढच्या जन्मी किंवा नेक्स्ट जन्मात तीच लोक ऍज अ फ्रेंड किंवा जे काही रिलेशन तुमचं होतं आणि त्या इंटेन्शन, चुकीच्या इंटेन्शन तुम्ही त्याच्याशी वागला असाल, तर ते घेऊन पुन्हा यायला लागतं बॅलन्स करण्यासाठी. तर तो ग्रुप कर्मा झाला. आणि हे बाकी ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड कर्मात म्हणजे की फायनान्शियल आणि हे, तुम्ही पुन्हा त्याच्यात चॉईसच आहे. तुम्ही एखाद्याची वस्तू घेतली आणि ती दिली नाही किंवा देताना पुन्हा एक्स्ट्राची दिली, जे काही असेल ते, तर हे कर्माचे नियम चांगलं वाईट तर सेमच सगळ्यांना लागू होतात. तर अशा पद्धतीनं वैयक्तिक कर्म आणि ग्रुप लेवलचा कर्म हे मेन दोन टाईप आहेत, आणि त्यानुसार त्या ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. तर कोणाला काही प्रश्न किंवा काही शंका, काही कळालं नाही कळालं असं असेल तर तुम्ही हँड राईज करू शकता आणि विचारू शकता. काय विचारायचंय, काही सांगायचंय, काही ऍड करायचंय? मॅडम, मला विचारायचं आहे. हा, आता त्या गृहस्थांचं तुम्ही उदाहरण दिलं ना, की हम्म, कोणी चांगली मुलगी आली, चांगली आली तर तिला फेवर करायचे. हम्म, पण ते काही म्हणजे मला असं वाटलं की ते काही तिचा गैरफायदा घ्यायचे नाही, नुसतं ते तिला फेवर करायचे. तर मी कोणाला फेवर करणार हे मी ठरवणार ना. आणि मग ते चांगलं कर्म कोणतं आणि वाईट कर्म कोणतं हे हम्म, कोण ठरवणार? म्हणजे आता पूर्वी जे कर्म
वाईट नव्हतं ते आता वाईट झालं. बघा 56 सालानंतर द्विभार्या प्रतिबंधक कायदा आला. त्याच्या आधी तो नव्हता. मग एक गृहस्थ कितीही लग्न करू शकत असत. तेव्हा ते वाईट नव्हतं. ते कर्म वाईट आहे असं कोणी म्हणायचं नाही. आता तो कायदा आला त्यामुळे लगेच दुसरी बायको केली तर करूच शकत नाहीत. मग वाईटच आहे ते, तो असाच आहे तसाच आहे. मग ते चांगलं कर्म आणि वाईट कर्म हे कोण ठरवणार? आणि ते जसा काळ बदलतो तसं चांगल्या वाईट कर्माच्या व्याख्या बदलत जातात. मग बरोबर. त्याला काय करायचं? नियम तर प्रत्येक क्षणी बदलतच जाणार आहेत. कर्माशी रिलेटेड स्पेसिफिकली सांगेन, किंवा आकाशिक रेकॉर्ड किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्या पुन्हा कर्माशी रिलेटेडच येतात. तर ह्याचे नियम प्रत्येक क्षणाला, जसं आपण एखादी कन्सेप्ट आज शिकलोय, ती कन्सेप्ट सेम आयुष्यभर तीच कन्सेप्ट जी शिकलोय ती तशीच नाही राहणार, त्याच्यात ऍड होत जातात ना अजून ऍडव्हान्स गोष्टी. तसंच कर्माच्या बाबतीत पण नियम पण बदलत राहणार आहेत. आणि तुम्ही म्हटलात तसं की तो कायदा किंवा नियम आता आला, त्याच्या आधी तर नव्हता. मग नियम तोडणं हे कर्म क्रिएट करणं झालं ना. एखादा नियम असेपर्यंत तुम्ही तो तोडताय तर ते वाईट कर्म झालं. पण नियम नसताना ती गोष्ट करताय आणि त्याच्या मागचं इंटेन्शन पुन्हा तेच आहे की तुमचं इंटेन्शन त्याच्या मागचं काय आहे. भलेही आता बघा, कृष्णाने इतकी लग्न केली, भले तेव्हा रूल असू दे किंवा नसू दे, पण त्याचं इंटेन्शन काय होतं त्याच्या मागचं? चांगलं होतं ना. मदत करणं. हा. हम्म. आणि तसंच शिवाजी महाराजांच्या काळात पण शिवाजी महाराजांनी पण बरेच लग्न केले, पण त्यांचं इंटेन्शन काय होतं? की स्वराज्य स्थापन करायचं आणि ते जे काही सफरिंग करायला लागते, वाईट गोष्टी ज्या काही येतात, त्याला कुठेतरी ते नातं क्रिएट केल्यामुळं मदत होते, हे त्यांच्या म्हणजे इंटेन्शन त्याचं चांगलं, त्यांचं चांगलं होतं त्याच्या मागचं. तर तिथे कर्मा नाही आहे. पण तेच ह्याच्या आधी नियम नव्हता. दोन लग्नापेक्षा जास्त लग्न करू शकत होते. पण त्यांचं जर इंटेन्शन, तिथे रूल नसताना पण ते करत होते, तर त्यांचं इंटेन्शन इंटेन्शन त्याच्या मागचं जर फक्त शरीर भोग असेल किंवा अजून काही संपत्ती असेल, ते असेल तर कर्म क्रिएट होणारच आहे. भलेही तो नियम ते तोडत नसतील किंवा जे काय असेल, ते इंटेन्शन मॅटर करतं. तुम्ही कुठल्या इंटेन्शननी ते कर्म करताय किंवा जी काही गोष्ट करताय. तर तसंच ते मगाच्या व्यक्तीचं पण मी उदाहरण दिलं की एखाद्या मुलीला, चांगल्या दिसणाऱ्या मुलीला फेवर करणं, त्याच्या मागचं इंटेन्शन त्यांचं ऑब्विसली चांगलं नव्हतं. जसं मी त्याच्या पुढच्या गोष्टी नाही सांगितल्या, माहिती आहेत त्या. एका मुलगीचं झालं म्हणजे लगेच कोणी फासावर नाही चढवत ना. मल्टिपल केसेस झाल्या, पॅटर्न रिपीट होणं, हे सगळ्यात मोठं कर्मा ऍडिंग आहे. जेव्हा एकच पॅटर्न रिपीट होतोय ना, स्वतःला अनालिसिस करून, एकदा पॅटर्न रिपीट झाला ठीक आहे, दुसऱ्यांदा झाला तर तिथल्या तिथे अनालिसिस करता आलं पाहिजे. आणि जेव्हा नाही होत आहे ते अनालिसिस, पुन्हा तिसऱ्यांदा जेव्हा तो पॅटर्न रिपीट होतो, तेव्हा त्याचं जे सफरिंग असतं ते मागच्या दोन पेक्षा खूप जास्ती असतं. कोणी ते हे केलं असेल, एक्सपिरियन्स केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल. मी एक एक्सपिरियन्स केलंय आणि त्याच्यात मी सेम एक्सपिरियन्स केलं की पहिल्यांदा तो पॅटर्न आला होता, त्याचं जे सफरिंग होतं ना, ते त्यावेळी मला जास्त वाटलं. पण दुसऱ्यांदा जेव्हा सफरिंग केलं ना, ते दुसऱ्यांदाचं जे सफरिंग होतं ना, ते पहिल्याच्या इतके पट होतं, इतके पट होतं की मी सांगू नाही शकत शब्दात. आणि तेव्हा मग रिअलाइज झालं की आता काहीतरी सेम येतंय, म्हणजे काहीतरी लर्निंग राहिलंय. आणि मग लर्निंग झाल्यानंतर ऑटोमॅटिकली विदिन आवर्स, तासांमध्ये, काही तासांमध्ये ते सगळं गायब, म्हणजे अस्तित्वात होतं नव्हतं अशा सिच्युएशनला गेली ती गोष्ट. तर ते लर्निंग होत नाही तोपर्यंत, किंवा तुमचे पॅटर्न जोपर्यंत रिपीट होतात ना, त्या अर्थी तुम्ही कर्म वाढवताय. आणि कर्म वाढवल्यावर काही ते त्याचं सफरिंग कमी नाही होणार आहे ना, वाढतच जाणार आहे. आणि त्याचे जे परिणाम आहेत ते जास्तीचेच भोगायला लागणार आहेत. तर इंटेन्शन खूप महत्वाचं आहे त्याच्या मागचं. मग तो कुठलाही नियम मोडा नाही मोडा, तुमचं इंटेन्शन त्याच्या मागे खूप मॅटर करतं. मॅडम दुसरं एक मला केव्हापासून मनामध्ये आहे ते विचारायचं होतं. समजा अ आणि ब चं लग्न झालंय हम्म, आणि नंतर क आणि ड चं लग्न झालंय आणि मग नंतर ब आणि क भेटतात आणि अचानक ब क च्या प्रेमात पडतो. हम्म, इंटेन्शन काही नाही, ते भेटायला लागतात. तो तर सोल प्रोग्राम दोघांचा आहे. हम्म, तर इथे काही वाईट हे नाहीये, काही नाहीये. पण त्या दोघांना ते स्वस्थ बसू देत नाहीत. म्हणजे दोघांना माहितीये आपलं लग्न झालंय, आपण हे करणं चुकीचं आहे. तरी सुद्धा प्रेम हे त्या सर्वाच्या वर असतं. हम्म. मग ते त्यांचं जर प्रेम आहे तर मग कोणतं कर्म क्रिएट होणार? पहिली गोष्ट की ए आणि बी जे आहेत, म्युच्युअली अंडरस्टँडिंगनी जर त्यांनी एकमेकांशी बोलून बी सी ला भेटतोय हे ए ला माहिती आहे, ए ला मान्य आहे की बी न सांगित, म्हणजे त्यानं ठरवलंय की मला सी बरोबर लग्न करायचंय.
हम्म. आणि जर ए त्याला मान्य असेल किंवा त्यानं म्युच्युअली किंवा त्यानं अंडरस्टँड करून घेतलं की ठीक आहे तुला वाटतंय तर ठीक आहे, आणि आपला संबंध म्युच्युअली कुठल्याही रिॲक्शन शिवाय जर ते हम्म. ए आणि बी दोघंही मान्य असतील त्या सी सोबत बी न कनेक्ट व्हायला, तर ए आणि बी चा काहीही कर्माचं ऍडिशन होत नाही. हम्म. नल झाला. ओके. सफरिंग काहीच नाहीये तिथे, कारण दोघांनी सफरिंग हा नाहीये. हा. अंडरस्टँडिंगनी ठरवलं. ऍक्सेप्ट केलंय, सगळ्यांनी येस. चौघांनी ऍक्सेप्ट केलं समजा. सी आणि डी मध्ये पण समजा सी डी मध्ये डी न एक्सेप्ट नाही केलंय आणि सी न तरी पण हम्म. बी सोबत केलं, तर सी ला कर्मा ऍड होणार आहे आणि सी बरोबर बी ला पण ते लागू होणार आहे. लागणार डी आहे. शी हम्म. ज्याचा डी शी काहीच संबंध नव्हता बीचा, पण त्याला हम्म. एक्सेप्ट नसताना सी न बी बरोबर केलं, त्यामुळे बी ला डी चं कर्म लागणार आहे. ओके, थँक्यू. रॉक्झी मॅडमचं बघा मॅडम, चॅटबॉक्स मध्ये काय आलंय. रॉक्झी मॅडम तुम्ही अनम्यूट करून बोललात तर खूप बरं होईल. मी वाचते त्यांनी काय लिहिलंय. मला असे विचारायचे आहे की आपण जर कुठल्या गोष्टीवर पटकन रिॲक्ट झालो आणि जर समोरच्याला त्याचा राग आला, इन्स्पाइट ऑफ वी नॉट मिनिंग बॅड, तरी पण ते बॅड कर्मामध्ये झाले का? म्हणजे इंटेन्शन वेगळे असते आणि सीन वेगळा होतो, तेव्हा ते कसे? ओके. लागतं ते पण कर्मामध्ये, कारण की तुमचं इंटेन्शन भलेही चांगलं असेल पण समोरच्या व्यक्तीला हर्ट झालं ना, दुःख झालं ना, सफरिंग आलं तिथं. रिॲक्ट झाल्यानंतर कोणाला चांगलं वाटतं का? जेव्हा सफरिंग येतं तेव्हा कर्मा ऍड होतं, हे लक्षात ठेवायचं. मग भलेही त्याच्यानंतर तुम्हाला समजलं किंवा रिअलाइज झालं की हे असं नको करायला पाहिजे होतं किंवा चुकीचं बोलणं झालं किंवा रिॲक्ट झालं, पण त्या क्षणी त्या व्यक्तीला सफर झालं ना ते दुःख, मग ते छोटं किंवा काही क्षणांपुरतं दुःख असू दे, ते तुम्हाला बॅलन्स करायला लागणार आहे कुठल्या ना कुठल्या इन्सिडेंट थ्रू किंवा या जन्मात पुढच्या जन्मात ते ऍड होतं. आणि काही पुढं काय लिहिले, आणि काही आणि लोक काही लोक असतात की पुढे छान बोलतात आणि मागे वाईट बोलतात, त्यांचं काय? त्यांचं सेम इंटेन्शन. कर्माचा रूल सगळ्यांना सेम आहे तिथे, कुठेच शरीर आणि पोझिशन आणि संपत्ती काही काही येत नाही. कर्माचा रूल निसर्गाचे नियम सगळ्यांना सेम आहे, सोल लेवलला आहे ते. आणि देह अजून की लूप्स मध्ये जर काही गोष्टी होत असतील तर लर्निंग कसे समजायचे, म्हणजे नेमके काय लर्न करायचे आहे हे समजले नाही तर समजले नाही तर तुमचा लूप तो कंटिन्यू होणार. रिपीट होणार ना, मॅडमनी Yes. सांगितलं ना मगाशी. आणि जो मी पण नेहमीच मगाशी सांगते, परत परत ते येणार. आणि जेव्हा परत परत येणार पहिला प्रसंग पुन्हा दुसऱ्यांदा खूप सफरिंग आहे, दुसऱ्यांदा पण परत रिपीट झाला तर तिसऱ्यांदा अजून जास्त सफरिंग आहे तुम्हाला. आणि असं होत नाही की कळतच नाही. तुम्ही जेव्हा स्वतः बघा मेडिटेशन रिकाम होतो ना आपण आणि शांत बसतो ना, तेव्हा लर्निंग खूप फास्ट होत आहे. आपल्याला अनालिसिस म्हणून करायचं आहे की मेडिटेशन करतो तेव्हा थॉटलेस सिच्युएशन मध्ये जातो, आपलं क्लेन्झिंग होतं, रिकाम होतो, तेव्हा आतलं जे काही आपलं ट्रूथ आहे ते बाहेर येतं. म्हणजे काय होतं की सोलला जे लर्न करायचं आहे ना ते कळायला लागतं, सेल्फ रिअलायझेशन व्हायला लागतं. मग तिथे असं होणारच नाही की लूप आहे तो काय त्यातलं काय लर्निंग आहे कळालं नाही, असं होऊ शकत नाही. तेच तर लर्न करायला जन्म घेतलाय आपण, आणि तेच कळत नाही म्हटल्यावर मग तेच कळवून घ्यायचंय म्हणून आपण एवढं सफर करतोय ना. मग ज्यांना जास्त सफरिंग करायचंय ते कळवून घेणार नाहीत, लूप मध्येच अडकतील. चॉईस आपल्याला काही काही फ्री विल गोष्टी आपल्याला. मॅडम कळतात पण वळत नाहीत, मग काय हा, करायचं? त्याला त्याला ऊर्जा कळत वाढवायची ना, असतात त्याला पण पण मी ते सांगितलं, ते उत्तर दिलंय. दुसरं हे इतकं जास्त असतं पॉवरफुल की आपण कळत असून वेगळंच वागतो, असं होतं. बरोबर तेच, आणि कळत असून वळत का नाही, कारण ऊर्जा कमी पडते. आणि ऊर्जा वाढवायला ध्यान, हे हा. उत्तर मी पहिल्या ओके. सेंटेन्स पासून सांगते. हा. अवेअरनेस यायला लागतो, म्हणजे कर्मा बॅलन्स करणं किंवा कर्मा वाढू नये यासाठी कधी वाढणार नाही, अवेअरनेस मध्ये असू तेव्हा. म्हणून तर ते उदाहरण दिलं ना मी, करोडपती मुलाच्या वडिलांच्या घरी मुलगा जन्माला आला आणि तरी तो चोरी करतोय, घरी सोनं आहे खायला, सोन्याच्या चमच्याने जेवतोय. गुण आहे त्याचा, संस्कार आहे, लर्निंग आहे त्याचं त्याच्यातच, पण तरी त्याला वळत नाहीये. मग त्याला चॉईस दिली, फ्री विल दिले. जर तो अवेअरनेस मध्ये असेल की माझ्या घरी एवढी संपत्ती आहे तरी मला ही गोष्ट का आवडते, भलेही त्याच्या मागच्या जन्मांच्या गुणात आली, पण जेव्हा तो अवेअरनेस मध्ये येईल तेव्हा तो ती गोष्ट हात लावणार नाही, त्या गोष्टीला चोरणार नाही ती गोष्ट. पण तो अवेअरनेस मध्येच नसेल तर ते तो उचलणार आणि कर्म ऍड होणार. मग अवेअरनेस मध्ये यायला काय करायला लागेल, ऊर्जा जास्ती असेल तर अवेअरनेस मध्ये येऊ आपण. जागरूक कधी होतो आपण,
आपल्याकडे जेव्हा ऊर्जा जास्त असते तेव्हा आपण जागरूक अवस्थेत राहू शकतो कन्सिस्टंटली, नाहीतर आपण नाही राहू शकत. मग कन्सिस्टंटली आपली जागरूक अवस्था राहण्यासाठी तेवढं ध्यान केलं पाहिजे. मग ध्यान तर तुम्ही म्हणाला मी रोज ध्यान करतो तरी आम्ही नाही राहू शकत. तुम्ही ध्यान 1 तास करता आणि बाकीची कर्म 18 तास करताय, ते 1 तासाच्या ध्यानाची ऊर्जा कशी पुरेल 18 तासाला? मग त्यासाठी अजून एक ऑप्शन आहे, तुम्ही जर 8 तास झोपत, नॅचरली आत्म्याला, शरीराला गरज असते झोपेची, आत्म्याला गरज नसते. आत्म्याला ध्यानाची गरज असते ऊर्जा वाढवायला. तर शरीराला विश्रांतीची गरज, झोपेची गरज 4 ते 5 तास मॅक्झिमम इनफ असते. मग जर तुम्हाला वाटत असेल की मी नेहमी अवेअरनेस मध्ये राहावं, ऊर्जा वाढवावी माझी, जास्ती ऊर्जेत राहावं, हायर ऊर्जेत राहावं, तर तुम्ही 8 तास झोपत असला तर तुम्ही 5 तास झोपा, राहिलेले 3 तास ध्यान करा. तुमची ऊर्जा वाढेल. हा एक ऑप्शन आहे त्याच्यासाठी. आणि जेव्हा ऊर्जा वाढेल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही अवेअरनेस मध्येच राहाल. मॅडम जे सांगतात ना 24 तास ध्यानात राहणं किंवा 24 तास अवेअरनेस मध्ये राहणं का महत्वाचं आहे? कारण कर्म कर्म आपली वाढू नयेत यासाठी, आणि कर्म वाढली नाहीत, बॅलेन्स करू जेवढी आपण कर्म, आपोआप आपलं जन्म मरणाचे फेरे थांबणार आहे. आपोआप आपलं लर्निंग कळणार आहे या आयुष्यात आपल्याला लर्निंग काय करायचंय, जेवढं आपण अवेअरनेस मध्ये राहू. तर हे अल्टिमेटली तुम्हाला पुन्हा ध्यान ऊर्जा वाढवण्यावरच आहे. प्रेरणा मॅडमचा प्रेरणा मेसेज. मॅडमने विचारलंय, मला आजच्या कार्यक्रमातून एक समजलं की माझी मागच्या वर्षी 2 वेळा अँजिओप्लास्टी होऊन पण परत बायपास का करावे लागले? कारण त्यातून मी लर्निंग केलं नव्हतं. आता थॉट्स क्लिअर झालेत. मॅडम पण सांगत असतात की हे लर्निंग आहे. अच्छा, त्यांनी एक एक्झाम्पल दिलं. हा, त्यांनी अनुभव मॅडम सांगितला. मलाच असं विचारायचंय, म्हणजे ह्याच्यावर चर्चा आम्ही बरीच केली आहे हम्म, की आपण आता म्हणतो लॉ ऑफ कर्मा डिझॉल्व्ह झालेत बरोबर आत्ताच्या ऊर्जेमध्ये. हम्म, आकाशिक रेकॉर्ड क्लीन झालेला आहे. हम्म, आणि देर इज नथिंग सच ॲज डार्क एनर्जी, ब्लॅक एनर्जी और लाईट एनर्जी, म्हणजे चांगलं आणि वाईट काही राहिलंच नाहीये. हम्म. कारण लॉ ऑफ कर्म सुद्धा हे हिंदुझम मध्ये आहेत. हो, बाकीचे कित्येक धर्म कर्मात बिलीव्ह करत नाही आणि आत्ताच्या सिच्युएशनला असं म्हटलं जातं. तर ह्याचं मी बरंच एक्सप्लेनेशन यांना दिलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला यांचे प्रश्न असायचे की मग एखादा खून करतो किंवा एखादा वाईट वाटतो त्यांचं काय? तर त्यांना मी बिलीफ थेरपीच सांगितले की त्या लोकांना वाईट वाटतच नसतं. जसं आता काही बरोबर, चिकन मटन सेल करतात, बरोबर. त्यांना काही मनात येतच नाही. सगळं काय क्रिएट करते आपलं फिलिंग्स, भावना, येस, विचारच. आणि मग इंट्युशन. तिथे ते गिल्ट मध्ये जातच नाहीत. ते बरोबर. मारू शकतात हजारो जणांना. मग हिटलरचं उदाहरण पण मी दिलं हो, त्यांना की हिटलरनी जे केलं की हे ते त्यांनी युनिव्हर्ससाठी चांगलंच काम केलंय ना. जसं आता सोल तुम्ही प्लॅनच काही घेऊन आला होता, म्हणजे हा की परब्रह्मानच प्लॅन दिला होता त्याला की हा तू असं कारण वागायचं. हे सुद्धा कर्माच्या लेव्हलवर आपण हे सोल प्लॅनच घेऊन आलो हो, असतो ना की हो, कोण हो. मला चळणार. किंवा आता हे लग्नांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे हम्म, विचारलं, हे हम्म, सुद्धा सोल प्रोग्राम आपण घेऊनच आलेलं आहे. मागच्या हो, जन्मात काहीतरी कार्मिक उरलंय हम्म, म्हणून आता उरलेलं आहे. पण आता जर बघितलं आपण, कारण ऍज अ काउन्सिलर मी बघते हे बरेच इश्यूज निर्माण झालेत आज मॅरेजेसमध्ये की अफेअर्स खूप वाढलेले आहेत. का तर ही नीडच झाली आहे ना आता की वॉशआउट प्रोग्राम आहेत. मग ते वॉशआउट होत आहेत म्हणजे चांगलंच होत आहेत ना. हम्म, चांगल्या स्वच्छता होण्यासाठीच चाललंय. म्हणजे एकमेकांना खून केला तरी तो चांगल्याच इंटेन्शन, म्हणजे मॅडम तुम्ही इंटेन्शन जे म्हटलं ते एक्झॅक्टली आहे. आणि इंटेन्शन पण चांगलं असतं आणि त्यांचं काही फिलिंग, भावना जन्मालाच येत नाहीत, विचारतच येत नाहीत त्यांच्या. तर हे कितपत आहे? हो, बरोबर आहे. इंटेन्शन जर समजा आता बरेच माणसं खातात चिकन मटन, पण त्यांचं इंटेन्शन त्याला त्रास द्यायचं किंवा दुःख द्यायचं असं नाहीच आहे खाणाऱ्यांचं. तर ते मारणाऱ्यांना त्यांना सुद्धा कर्मा ना, मग लागणारच नाही. अर्थातच हा, लोक धंदा पण करतायत ना. हो. मग त्यांना नाही लागणार आहे कर्मा, तो आत्ताचा रूल तो आहे. हा. आधी तर लागत होतं. आत्ताचं कर्माचे रूल बदलले, जे मी पहिल्या दिवशी पण म्हटलं की कर्माचे रूल, तोच कर्माचा रूल बदललाय आता की तुमचं जर इंटेन्शन चांगलं असेल करण्यामागचं, किंवा तिथे कुठे वाईट हेतू कुठेच काय नसेल, तर ते कर्माला नाही लागत. कारण कृष्णाने सुद्धा लढायला हो, लावले अर्जुनाला. म्हणजे मी हो, नेहमी म्हणत असते गीता पण इम्प्लिमेंट करायची आपल्याला. हो, हो, आणि फुकट म्हणजे ज्ञानेश्वरी सुद्धा सांगत. इम्प्लिमेंट करायची आहे. हो, म्हणजे एव्हरीथिंग आपल्या भावना कशा आहेत. आपण कर्म म्हणून तर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं कर्म कर्म करत बसू नका, फोकस तिथे ठेवू नका. पण हे समजायला केव्हा सोपं जातं मॅडमनी जे सगळं सांगितलं ते, की आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे कसं बघायचं. की कर्म कर्म ज्या वेळेला मनात येतं त्यावेळेला ते लर्निंग आहे. लर्निंगची पिशवी आहे, कर्माची पिशवी लर्निंगची आहे.
हे बघायचंय. आणि काही वाईट झालं तर काही नाही, वाईट वाटून घेतलं तर वाईटच इफेक्ट येणार आहे. हो. है तुमचे की नाही? फिलिंग्स खूप इम्पॉर्टंट आहेत. फिलिंग हा. जे फील कराल ते कर्माला ऍड करणार आहे. तर हे पण त्यातनं सगळ्यांनी लक्षात घ्या. लर्निंग घेतलं त्यातनं तर ते कर्मात नाही ऍड होणार. कारण का शिकायचं आकाशिक रेकॉर्ड क्लीन झालेले ना, आपण हे असे विचार करून परत त्या आकाशिक रेकॉर्डला आपचं रेकॉर्ड तयार करतोय. तयार हे करतो. Yes. चांगलंच रेकॉर्ड झालं पाहिजे नाही. आणि म्हणून हा. कोण करत सुटायचं असंही नाहीये. म्हणून वाईट वागायचं जायचंय असंही नाहीये. एक विचारू का ह्यामध्येच? हा, पण विचारा. आपलं अति गुडी गुडी वागण्याचा सुद्धा परिणाम नाही का हो, होत? म्हणजे होतो ना, सांगितलं ना, मग क- गुड कर्माला केलं तरी ते भोगायला परत जन्म घेऊन यायला लागतं. हा. तेच की, म्हणजे मग हा. तेव्हा आपण न्यूट्रल कसं राहायचं? कारण खूपदा असं होतं की असं जाणवतं की अरे हे आपण फारच चांगलं वागतोय का? पण सवयच असते ना मॅडम ती. सांगतात ना की आत्ता आत्ता मी मगाशी पण म्हटलं, वर्तमानात बी प्रेझेंट आणि त्या क्षणी बेस्ट करा. तुम्हाला चुकीचं वाटतंय ना, तुमचं इंटेन्शन चांगलं आहे तिथे, चुकीचं वाटतंय तुम्हाला सांगायचंय समोरच्या व्यक्तीला, मग तो समोरचा व्यक्ती गोड बोलून ऐकत नाहीये, कळत नाहीये त्याला, ओरडून सांगा किंवा वेगळ्या भाषेत सांगा. तुमचं इंटेन्शन त्याच्या मागचं चांगलंच आहे ना, की त्याचं चांगलं व्हावं म्हणून तुम्हाला ओरडायला लागलं. मग याचा अर्थ असा नाही की ओरडला किंवा तुम्ही खूप रिॲक्ट झाला मग त्याचं कर्म आता तुम्हाला लागणार, असं नाहीये. तुमचं बरोबर. इंटेन्शन, ह्याच्या मागेही इंटेन्शनच आहे, आणि गुडी गुडी वागणं हे सुद्धा कर्म ऍड करतं. नाही, त्यामुळेच खूपदा असं लक्षात येतं की अरे चे आपण फार चांगलं वागतोय. Yes. मला नेहमी असं परफॉर्म वाटतं करायला की मग लागतं. त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला ना, आपण त्यांच्यासारखं वागायला लागलो तर. पण हे आता सारखं कर्म ऐकल्यावर असं वाटतं की अरे त्यांना जर समजा त्यांचं हे सगळं क्लीन करायचं असेल तर पुढच्या ह्याला मला त्यांच्या तिथं यावं लागेल. मग तुम्ही येस. न्यूट्रल राहा ना. म्हणजे मी न्यूट्रल. हे सगळं सांगते, तुम्ही नवीन आहात मॅडम. त्याच्यामध्ये असा विचार करायचा, मॅडमनी पहिल्यांदाच अकर्म सांगितलेलं आहे की चांगलं कर्म केलं तर सोडून द्यायचंय ते. की त्याला आता समजा आपण एखाद्याला देणगी दिली, समजा देणगीचं उदाहरण घेऊ, तर देणगी दिलेली हे विसरूनच जायचं की. मग कारण विसरून नाही गेलं तर परत आपण आता संकल्प लिहितो, इंटेन्शन लिहितो, तो भाग जाऊ द्या. ती स्टेप आहे प्रत्येकाच्या लेवल प्रमाणे. की हो. आता या सगळ्या चर्चा झाल्या तरी काही नवीन आहेत, काही जुने पण विचारतात. म्हणजे जुन्या लोकांनी सोडूनच दिलंय आपण हम्म. हायर लेवलचं काय शिकलो ते. म्हणून सारखी आठवणही करायची गरज असते. आणि म्हणून मॅडम जे बोलते ते लिहा म्हणतेय मी. कारण उद्या हम्म. परत याला कनेक्शन येणारच आहे आकाशिक रेकॉर्डला. जेव्हा मी आकाशिक रेकॉर्ड सांगेल त्यावेळेला. तर त्याच्यामध्ये कर्म जेव्हा आपण एखादं चांगलं करतो त्यावेळेला आपण अकर्ता भाव ठेवायचा. की आपण केलंच नाही, करून घेतलं, कोणीतरी ऊर्जेने करून घेतलं, आपण कर्तभाव ठेवायचं नाही, सांगितलं मॅडमनी. म्हणजे मी केलं म्हणायचंच नाही, माझ्याकडून घडलं, करवणाऱ्या ऊर्जेने ते घडलं असं हा, हा. म्हणायचं. दुसरं ओके. विसरूनच जायचं. त्या भावनेत विचारात ठेवायचंच नाही. आपण जर म्हणजे मॅडमने अजून एक वाक्य सांगितलं की डू द बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट. मग मी खूप चांगलं केलं, मी खूप चांगलं केलं, सोडून द्या. मग मी चांगलं करते, ते नाहीच मला रिटर्न देत, ते नाही मला चांगलं करत, असा विचार नाही करायचा मॅडम म्हटल्या. तिथे जर विचार झाला तर परत मॅडमनी एवढं सुद्धा सांगितलं, दुसरा जन्म घ्यायला यावं लागेल. मग कारण तुम्ही चांगलं केलं आणि मग तुम्हाला परतफेड हवी आहे, तुमचा विचार तुम्ही निसर्गात तसा सोडलाय, मग या पुढच्या जन्माला आणि मग ती तुमचं पारणं फेडेल. म्हणून तिथे पण कसं आहे की विचार, चांगले कर्म सोडत 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 जायचं, पुढं 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 जायचं. त्याला मी माझ्या याला प्रश्न विचारला, अरे म्हणजे माझं काही चुकतंय का? माझं काही चुकतंय का? मी तुम्हाला म्हणते नाही हे करा करा करा, पण मग मला उत्तर आलं की नाही, की आपण काही की तुमच्या माझं इंटेन्शन चांगलं नाही, तुम्ही पुढच्या स्टेपला यावं असं. तर याच्यामध्ये आपण प्रत्येक मॅडम सांगतात ते आपल्याला चेक करायचंय, मग आपलं काय. आणि याच्यामध्ये चांगलं करत 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 सोडून द्यायचंय, आपोआप ते सगळं झिरो होणार आहे. आकाशिक रेकॉर्ड झिरो झालेला आहे. आपल्या हृदयातल्या सोलवर इम्प्रिंट आहेत, ते क्लिन्झिंग करायचे आपण बरेच ध्यान घेतलेले आहेत. मॅडमचे आता ते या ध्यान कोर्समध्ये असतील तर हे सगळं बघा आणि लिहून ठेवा ही महत्वाची वाक्य. आणि याच्यामध्ये फोकस ठेवू नका कर्मावर, फिलिंग्ज आणि विचारांवर ठेवा. नाही तर बरोबर. बसल कर्म. आणि मी नेहमी एक वाक्य वापरते, मी ज्यावेळेला तुम्हाला सांगत होते की कर्म आकाशिक रेकॉर्ड, कर्म लॉज डिझॉल्व झालेले आहेत, त्यावेळेला मी सारखी सांगत होते, तरी तुम्ही कर्म, अगो बाई माझं कर्म ग काही झालंय. अरे तुमच्या म्हणजे तुमच्या म्हणजे आपल्या, माझं पण होतच की, आपल्या विचार पॅटर्न मधनं हा पॅटर्न बदलला पाहिजे. नाही लगेच गेला विचार, काय माझं कर्म, अरे बाई हे मागचं काही झालं का, हा मला असं करतोय, की विचार बदलायचे काही नाही. सगळं झिरो झालेलं आहे
आणि सोपं मी आहे. आता इथून पुढं काही विचार निसर्गात सोडत नाही. म्हणजे प्रत्येक विचाराला निसर्गात सोडताना काळजी घ्यायची. आपण मंत्राच आहेत, कट 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 कट, निसर्गात सोडलेला विचार डिझॉल्व डिझॉल्व डिझॉल्व. परवा मॅडमनी पण सांगितले, मग मी पण सांगितलंय. मी मुद्दाम ऍड करते की म्हणजे थोडस तुमच्या अजून जे नवीन लोक आहेत सगळ्या वेगळ्या वेगळ्या स्तरावरचे आहेत, तर याच्यामध्ये मग आपण सोडून द्यायचा 5 वेळा पॉझिटिव्ह विचार, झिरो करायचा. म्हणजे आता मी तर म्हणते पॉझिटिव्ह विचारही करायचा नाही, झिरो करायचा, त्याला न्यूट्रल करायचं. आणि हेही सांगितलं, जेव्हा सेल्फ रिअलायझेशन होतं त्यावेळेला सत्वगुणच जात नाहीत आपले. म्हणजे रामकृष्णांचं सुद्धा सत्वगुणच राहिला होता. एक वेळ दुर्गुण आपले डिझॉल्व होतात, पण सत्वगुण राहतात. आणि त्याला मी हेही उदाहरण दिलं की माझ्या पुढे पण प्रश्न आहे की सर्व्हिस टू अदर, सर्व्हिस टू अदर, मग माझी फ्री विल काय ठेवायची? परत यायचंय का जन्म घ्यायला? म्हणजे इथे सत्वगुण काही लोकांना सोडवत नाहीये. मग तोही सुटला तरच झिरो होणार आहे अकाउंट. तर या गोष्टी लक्षात घ्या आणि याच्या पलीकडे पुढे चला. हे समजायला रोज आपण जे अपडाऊन होतात विचारांचे, त्यासाठी मॅडमनी सुंदर समजून सांगितलेलं आहे. रेकॉर्डिंग आहे, परत ऐका, पॉइंट्स काढा, सारांश वाक्य डायरीत लिहून ठेवा. हे खूप महत्वाचं चाललेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद मॅडम. ऍक्च्युली मॅडम खूप सोप्या भाषेत सांगतायत. बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि मॅडमनी खूप सुंदर उदाहरणातून, म्हणजे नुसतं थेरॉटिकल नाही तर रोजच्या जीवनात एक उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हे जर तुम्ही लिहून नाही ठेवलं तर परत पुढच्या वेळेला तेच विचारत बसू नका. रेकॉर्डिंग त्यासाठीच आपण देत आहोत आणि ह्याचं रिपिटेशन्स करायचे आहेत आपल्याला. वाक्य सारांश लिहिली तर होऊन जाणार आहे ते. तर खूप खूप धन्यवाद मॅडमचे आणि सर्वांचे. कोणाला शंका राहिली नसेल तर मॅडम ध्यान सुरू करतील. कोणाला हो, मी काही विचारलंय, मी विचारायचंय का? त्यांना टाकलंय चॅट बॉक्स मध्ये, मला सांगा ना ते. हा थांबा, नाही आलं हो माझ्या पुढे. काय आहे प्रश्न तुमचा? एक व्यक्ती हा दुसऱ्या म्हणजे, व्यक्ती हम्म. हा मी तेच तेच तेच, एक हा व्यक्ती ते. दुसऱ्या व्यक्तीला त्रास देते, पहिल्या व्यक्तीला समजून सांगितले पण ती ऐकत नाही. म्हणजे ही समजून सांगणारी व्यक्ती दुसरी आहे का तिसरी आहे? हा म्हणजे बरेच व्यक्ती समजून सांगतात त्यांना, म्हणजे भरपूर लोक, पण ते ऐकत नसतात. तर मग त्या जी एक व्यक्ती आणि ती दुसरी जिला त्रास देते, त्या दोघी व्यक्ती कुठलं म्हणजे असं मागच्या जन्मी म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्यांचं झालेलं असतं आणि ते जन्माला येतात. मग हो, त्या व्यक्तीने सोड. कसं समजून घ्यायचं त्याला, की की आपण म्हणतो ना की काहीतरी शिकवायला एक दुसरी व्यक्ती येते, पण जर त्रासच देत असेल तर त्यातनं काय शिकायचं किंवा काय समजायचं दुसऱ्यांनी त्यातून? पहिली व्यक्ती ऐकत नाहीये ना, दुसऱ्या व्यक्तीला त्रास देते. त्या दोघांनी सोल प्लॅन करून आलाय एकमेकांना त्रास, म्हणजे पहिल्या व्यक्तीनं त्रास द्यायचा आणि दुसऱ्या व्यक्तीनं त्रास सहन करायचा. त्यासाठी तिसऱ्या व्यक्ती किंवा बाकीचे लोक त्यांना सांगतात, तरी ते ऐकत नाही. तुम्ही भले एकदा दोनदा, मगाशीच सांगितलं ना की मुलाच्या ह्याच्यात आई इंटरफेअर करते. तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून एक दोनदा सांगा, त्याच्यानंतर तुम्हाला गरज नाही आहे त्याच्या मागे लागायची. याचा अर्थ तुम्ही इंटरफेअर करताय. मग पहिली व्यक्ती त्रास देते, दुसरी व्यक्ती त्रास सहन करते, मग बाकीचे तिसरे चौथे व्यक्ती आहेत ते त्यांना सांगून बघतायत तरी ते ऐकत नाहीयेत. तर तो त्यांचा सोल प्लॅन आहे ना. दुसरी व्यक्ती जी सहन करायला आली आहे तिनं ते एक्सेप्ट केलेलं आहे त्रास. आणि सगळं आपण बदलू शकतो. आपण शिकतोय आता, आपले विचार बदलले की आपल्या बरोबर वागणारी लोकही बदलतात. मग त्या दुसऱ्या व्यक्तीला जर त्रासच सहन करून घ्यायचा असेल तर ती स्वतःचे विचार बदलेल ना. तिला जर त्रास नको असला तर ती तिचं आयुष्य बदलेल. मग बाकीच्यानी किती जरी समजावलं पहिल्या व्यक्तीला तर त्याचा काही संबंध येणारच नाहीये. दुसऱ्या व्यक्तीनं ते एक्सेप्ट केलंय मला त्रास पाहिजे म्हणून. पहिल्या व्यक्तीने दिलेला त्रास मला करून घ्यायचा आहे, दुसऱ्या व्यक्तीनं एक्सेप्ट केलंय. तिलाच त्रास करून घ्यायचा असेल तर बाकीची का इंटरफेअर करताय? ते त्यांचं सोल प्लॅन आहे. त्याच्यात बाकीच्यांनी इंटरफेअर करून फरक पडणार नाहीये जोपर्यंत ते दोन व्यक्ती स्वतः ठरवत नाहीत, पहिली आणि दुसरी. त्यांना चॉईस दिली आहे, फ्री विल दिली आहे. तुम्ही त्यांना पुन्हा रिमाइंड करताय ऍज अ सोल, किंवा तुम्ही जे त्याचे रिलेटिव्ह किंवा काय असाल म्हणून तुम्ही त्यांना रिमाइंड करताय किंवा जागरूक करताय की असं नको करू, तसं नको करू. त्यांच्याकडे चॉईस दिली आहे, फ्री विल दिली आहे कसं वागायचं किंवा बदलायचं की नाही बदलायचं. ते जर बदलत नसतील तर ते परत येतील जन्म घेऊन एकमेकांचं हा बॅलेन्स म्हणजे करायला. हे म्हणजे माझ्या बाबतीतच आहे, म्हणजे सासू सुनाचं. तर त्याचं मी सांगितलं म्हणजे तुम्हाला. तुमच्या हातात की आहे हा हे सगळं. तुम्ही हा आता अटेंड करताय, नवीन आहे जुने आहे मला नाही नवीन माहिती. आहेत, नवीन म्हणून तर विचारतात. मॅडम तुम्ही बदला, ते बदलतील. येस, मॅडमनी तुमच्या हेच हातात. सांगितलंय, फक्त मी वेगळ्या हा. भाषेत सांगते. सोल अच्छा लर्निंग ठीक. तुमचं आहे, तुम्हाला बदलायचंय ना. आपल्याकडे बऱ्याच साधकांनी बदललेत आणि त्यांचे नवरे बदललेत. जरा शेअरिंग युट्यूबवरचं वाचा, नाही तर मला कॉल करा, मी तुम्हाला जास्त चांगलं सांगेल. तुमचा विचार बदलला तर ते बदलणार आहे. ते तुमचं बदलणार. लर्निंग करून घ्या.
आणि शिवसर्वोदय शास्त्र सांगतं आपल्या पुढे आलेली व्यक्ती ही एनर्जी आहे, आपली आरशातली प्रतिमा आहे, आपलीच प्रतिमा आहे ती. आणि ज्या वेळेला मी तुम्हाला म्हणते नावं का नाही घालत, नंबर का नाही घालत, काय त्याला प्रत्येक वेळेला मी विचार करते मला काही लर्निंग आहे. कारण ठराविकच लोक हे करत करत नाहीत. माझं काही लर्निंग आहे. तसं आपण बदलायला पाहिजे आणि मग पुढचा माणूस बदलणार आहे. तर हे तुम्ही बदला, नक्कीच ते बदलणार आहेत. रॉक्झी मॅडमनी परत एक प्रश्न विचारला मॅडम. मॅम, रिकार्नेशन मध्ये फक्त हिंदू, बुद्धिस्ट, सीख आणि जैन मानतात. जीसस जरी थर्ड डे ला आले तरी ते रिकार्नेट नव्हते. टू मग मग हाऊ डू अ सोल क्लिअर देअर कर्मा वेन सम पीपल थिंक देअर इज नो रिबर्थ? जे जसं इंटेन्शन ठेवतात त्याप्रमाणे लागतात ते सगळे रूल्स. जसं मगाशी कर्माचं सांगितलं, ऍक्च्युली ना तुम्ही ऐकलं ना व्यवस्थित, म्हणूनच मगाशी सुरुवातच मी करताना करते एक माझ्या मिनिट, सेशन. प्रेरणा मॅडमने लिहिले माझे मिस्टर सुद्धा बदलले. सगळ्यांनी टाका कोणाकोणाचे बदलले पुढचे व्यक्ती, सासू विसू सगळं. हा मॅडम, कंटिन्यू करा. तर रॉक्झी मॅडम मगाशी सांगताना सांगितलं मी की तुम्ही जे इंटेन्शन ठेवता त्याप्रमाणे, जे रूल तुम्ही पाळता स्वतः त्यानुसार तुम्हाला कर्म लागतात. जसं मगाशी मॅडमनी पण सांगितलं की चिकन मटन खाणारे किंवा त्याला मारणारे, त्यांना त्याचं गिल्टच नाही वाटत तर त्यांना त्याचा कर्म लागणारच नाही. तसंच इथे रूलचं पण तसंच आहे की ज्या ज्या धर्मामध्ये जे जे मानलं जाते त्याप्रमाणे ते रूल त्यांना लागतात. जे मानत नाहीत त्यांना नाही लागत. हाऊ टू सोल क्लिअर देअर कर्मा वेन सम पीपल थिंक देअर इज नो बर्थ रिबर्थ. मॅडम, तुम्हाला हे माहिती असेल तर सांगा ना. हा जो लॉ ऑफ कर्म कोणी कॉन्शियसनेस पेरलाय आपल्या? डॉक्टर नेरुदामध्ये किंवा त्या आपल्या इव्होल्युशन मध्ये झिरो काय त्याच्यात असेल ना कुठंतरी आलेलं? लॉ ह्याच्यात डॉक्टर नेरुदामध्ये सांगितलंच ना आपण, अटलांटिस होतो आणि बाकीचे जे दोन हा, ते सांगा, कारण हे डार्क कर्म एंटिटीज कर्मच आहेत. करत बसतील मग. तर ज्या दोन बाकीच्या डार्क एंटिटीज आहेत, जे काय सर्परटन्स आणि अजून एक काय आहे त्याचं नाव, अनुनाकीज. हा, त्या अनुनाकी, बरोबर. अनुनाकीजनी हे सगळे रूल काढलेले आहेत. इवन हे हिंदू, बुद्ध, सीख, जेजस पण ऍक्च्युली हे सगळे त्यांचे धर्माचे पण जे काही नियम आहेत ना ते निगेटिव्ह एंटिटीजनी काढलेले रूल आहेत. धर्मामध्ये जे काही कन्व्हर्जन किंवा ग्रुपिझम झालंय, हिंदू वेगळं, मुस्लिम वेगळं, सीख वेगळं, हे हे सगळं निगेटिव्ह एंटिटीचा प्लॅन होता, अजेंडा होता, त्यांनी केलेलं आहे सगळं. किंवा कर्मा पण जे काय आहे ते त्यांनी आणलेलं आहे. त्याच्या आधी ऍज अ अटलांटिस म्हणून आपण होतो तेव्हा आपलं जे लाईफ होतं ते इतकं प्लेजंट होतं की आता आपण इमॅजिन पण आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे ते. तिथं ना कुठं जात धर्म किंवा हे रिबर्थ, कर्माचं काही सफरिंग, हे काही काही नव्हतं. तुम्ही जे काय, आणि तिथे मुळात लोक जसं आता क्लीन्स होत चाललंय ना सगळं, तसं ते पूर्वीचं जे आपलं होतं ते ऑलरेडीच क्लीन्स होतं, शुद्ध होतं. त्यामुळे तिथे कुठेच कर्मा लागत नव्हतं. जी लोक वागायची तीच इतकी ट्रूथ होती किंवा खरं वागणारी होती की कोणाच्याही मनात कधी कुणाबद्दल चुकीचं इंटेन्शन यायचंच नाही किंवा मदतीची भावना. सगळेजण एकमेकांसोबत सेम वननेस मध्ये होते. इन शॉर्ट सांगायचं झालं तर सगळे वननेस मध्ये होते, कारण तिथे कुठेही करन्सी नव्हती, पैशाची काही संबंध नव्हता, संपत्ती, पोस्ट, अधिकार, हक्क असलं काहीही नव्हतं. सगळे वननेस मध्ये होते. तेव्हा आपण जन्मतःच किंवा आपण होतो ते मूळचे वननेस वालेच होतो, प्युअर होतो, ट्रस्ट वर्दी होतो, हेल्पिंग नेचरचेच होतो. तिथे कुठेही कर्म, रिबर्थ आणि ह्या सगळ्या गोष्टी काहीही नव्हतं. इतके ऊर्जावान होतो आपण, इतके ऊर्जावान होतो की इतके वर्षानुवर्ष, वर्ष पण नाहीये, इवन त्याला काउंटच नाहीये, एवढे वर्ष आपल्यात ते पेरले गेलेत हे सगळे निगेटिव्ह अजेंडे. तरी आपल्यात आपली जी प्युरिटी जी आहे त्याचा अवेअरनेस आहे आणि त्याचा शिल्लक आहे. म्हणजे एवढे प्युअर आपण होतो की एवढे सगळे डार्क आणि निगेटिव्ह अजेंडे, निगेटिव्ह रूल्स, निगेटिव्ह गोष्टी आपल्यावर लादून इम्प्लिमेंट करून, जसं की वॅक्सिन देतात किंवा वॅक्सिन नाही म्हणता येणार, काही गोष्ट असेल की जबरदस्तीनं, जसं जेलमध्ये एखाद्याला, सावरकरांचं कोणी मूवी बघितला असेल सावरकरांचा, तर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांना इतकी शिक्षा दिलेली, न जेवता खाता पिता इतके दिवस त्यांना जेलमध्ये ठेवलेलं, तरी त्यांच्यामध्ये ताकद होती की समुद्रातनं पोहत पार केलेला त्यांनी समुद्र. मग कुठनं आली होती ती ताकद?
एवढी प्युरिटी, एवढी ऊर्जा आपल्याकडं, मूळ मूळ आपला जो काही सोल आहे ना, त्याच्यात एवढी प्युरिटी आहे, होती. फक्त ते वरची निगेटिव्ह अजेंडे जे काही होत्या, एंटिटीज होत्या अनुनाकीस सारख्या, त्यांनी आपल्याला हे देहाचं आवरण दिलं पहिली गोष्ट. आणि त्या देहाच्या आवरणामध्ये जसं रोबोटला प्रोग्राम देतात ना, की एक नंबरचं बटन दाबलं तर तो पाय हलवणार, हात हलवणार आणि 4 पावलं चालणार. 2 नंबरचं बटन दाबलं तर तो चालत चालत जाऊन एका ठिकाणी जाऊन एका गाणं म्हणणार. अशा टाईपचं जर प्रोग्रॅमिंग म्हणतो ना आपण, IT मध्ये जे कोणी असतील इलेक्ट्रॉनिक ज्यांना माहिती, त्यांच्यासाठी समजायला सोपं आहे. तर जसं आपण प्रोग्राम रोबोटला करतो किंवा कम्प्युटरचं पण प्रोग्रामिंग आहे, एचं बटन प्रेस केलं की एच प्रेस होतं, 1 नंबरचं बटन दाबलं की 1 नंबरच प्रेस होतो. तशा टाईप आपल्याला हा देह जो आहे तो रोबोट सारखा त्या अनुनाकीजनी बनवून दिलाय आणि आपल्याला त्याच्या आतमध्ये बंदिस्त केलंय. आणि ते बंदिस्त केल्यामुळं हे जे निगेटिव्ह अजेंडेज आहेत, म्हणजे कुठले धर्म, जात, कर्म, बंधन, नाती, हे जे काय एक दुसऱ्यामध्ये भाग सेपरेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हा देह दिल्यानंतर प्रोग्रामिंग केलेल्या गोष्टी आहेत. मूळतः आपण असे नव्हतो. मग आता पुन्हा आपण काय करतोय, आपल्या परतीच्या प्रवासाला लागलोय, घर वापसी म्हणतात, किंवा आपण परत आपल्या घरी चाललोय, म्हणजे काय करतोय, क्लीन्स करायला लागलोय हे सगळं जे काही निगेटिव्ह गोष्टी होत्या ते. आणि जसं जसं ध्यान करू ऊर्जा वाढू, कारण मुळताच आपली ऊर्जा एवढी होती की त्याचा अंश एवढं सगळं भरून 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 निगेटिव्ह सगळं मारून 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 तरी सुद्धा आहे त्याचा मूळ अंश. तर आपण किती ऊर्जावान होतो. मग तेव्हा तर ऊर्जावान असताना अवेअरनेस मध्ये असणारच आहे, तेव्हा आपल्याकडनं वाईट कर्म घडायचा प्रश्नच नाही आहे. मग आपण पुन्हा त्या मार्गाला चाललोय. म्हणून आता आपण सगळी जास्तीत जास्त ध्यान करायला लागलोय. जसं जसं ध्यान करू तसं तसं अवेअरनेस मध्ये येऊ, ऊर्जेत येऊ जास्तीच्या. आणि मग पुन्हा आपण आपली मूळची जी ऊर्जा आहे परमात्म्याकडे जशी आहे, प्युरिटी, तशी आपल्याकडे येणार. आणि मग पुन्हा आपण सगळे वननेस मध्ये आलो की कुठलाच नियम लागणार नाहीये, ना बुद्धांचा लागणार आहे, ना जैनांचा लागणार आहे, ना हिंदूंचा लागणार आहे. कुठलीच गोष्ट जी या पृथ्वीवर आहे ना, ऍक्च्युली सांगू का, हे आपण पृथ्वीवर आहे 3D मध्ये, पृथ्वीवर म्हणजे 3D मध्ये आहे ना, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण 5D मध्ये शिफ्ट होणार आहे तेव्हा हे कर्म विर्म पण काही कुठलीच मॅडम गोष्ट. तुम्ही सगळं सांगितलंय मॅडमनी, डॉक्टर डॉक्टर नेरुदा. नेरुदामध्ये. तुम्ही ते मॅडम मला द्या ना टेलिग्रामला, मी अपलोड करते. हो डॉक्टर हो. नेरुदा अटेंड केलाय सुचेता मॅडमनी, सिन्सिअरली, रॉक्झी मॅडमनी. पण थोडंसं आज मॅडम जसं म्हटलं की 40 लोक अटेंड करतात, 40चे 40 नाही प्रॅक्टिकल आणू शकत. पण मला एक रिक्वेस्ट करायची आहे, ठीक आहे आम्ही 4 लोकांसाठीच करतो, 40 मधले जे काही 4 उपयोगी पडतील ते. पण तुम्ही डायरीत लिहित चला हे, कारण एकदम आपल्या लक्षात राहणार नाही. आपल्या मनावर विचार करण्याच्या खूप सवयी जडलेल्या आहेत. पण डायरीत जर ही वाक्य लिहिली, आता आज मॅडमनी शेवटचं महत्वाचं बोलले, सगळे नियम हे आपल्या सबकॉन्शियसवर पेरलेले होते. आणि रॉक्झी मॅडम आता म्हणतायत लव्ह अँड लाईट, असं काही नाहीये, लव्ह लाईट इज द ओनली थिंग. इथे हे नाही वापरायचं. हे लव्ह चुकलायत लाईटच्या रॉक्झी बियॉन्ड आहे मॅडम, आता वननेस. सुद्धा चुकलात. इथे एकच वापरायचंय, मी क्रिएटर आहे, मला जे हवं ते ऍप्लिकेबल होणार. मला काय हवंय, मला रोग नको, कुठलाही रोग आहे गेला. मला काय हवंय, काही लॉक कर्म माझ्याकडे नाही, झिरो झालाय, मी काही पॉझिटिव्ह सोडणार नाही. हे लक्षात घ्या, महत्वाचं वाक्य लिहून घ्या, की मला जे हवंय तेच मी क्रिएट करते आणि तेच होणार आहे. म्हणजे बिलीफ, आपला विश्वास बदलायचा आहे. आता सगळ्या वाईट गोष्टी, आपल्याला काय हवे तोच विश्वास ठेवायचा आहे. आपलं इंटेन्शन मॅडमनी सांगितलंय दुसऱ्या शब्दात, इंटेन्शन चांगलं म्हणजे हेतू चांगला म्हणजे संकल्प चांगले. मग हे महत्वाचं लिहिलं ना तुम्ही, मग असे प्रश्न तुम्हाला खूप कमी पडतील. कारण हे सगळं मॅडमने घेऊन झाले. काही ऍक्च्युली व्हिडिओज तुमचे राहिलेत प्रश्न बऱ्याच मॅडमचे, ते मी जणांचे. अपलोड करेल आता डॉक्टर ओके. नेरुदाचे, कारण ते खूप क्रिटिकल आहे. पण मॅडमनी मराठी भाषेत सोप्या पद्धतीने समजून सांगितलंय. आणि ते बघा. आणि लर्निंगची वाक्य एक सारांश लेखनाची एक डायरी जर केली ना, अधूनमधून झोपताना वाचली ना, तर खूप फरक पडत जाणार आहे, खूप. कारण एक एक वाक्यच जीवन बदलू शकतात. आता नवरे पण बघा लिहिलेत, प्रेरणा मॅडमनी लिहिले, श्रद्धा मॅडमचं तर सगळं अस्तित्वच बदललंय, सासू सासरे मिस्टर सगळंच बदललं. कल्पना आणि मॅडम. आणि आता हे जे लिहिलंय कल्पना पवार माझे मिस्टर बद्दल, म्हणून मी ग्रुप केलेत, की पुढच्या ग्रुपवाल्यांनी मागच्या ग्रुपला सगळं हे लव लाईट तर द्यायचीच, पण हे सगळं शिकवायचंय काउन्सिलिंग मधनं, म्हणून काउन्सिलर केलेत. कारण ह्यांचे अनुभव आता जबरदस्त झालेत जुन्या लोकांचे. मग 3 नंबरच्या ग्रुपनी 2ला ओढायचं, काउन्सिलिंग पण करायचं, किंवा आपण आता सोल बघतो ते म्युच्युअली पण होणारच आहे. 2 नंबरनी 1ला सगळं करायचं, असं ते आहे. म्हणून मग काउन्सिलर मागितलेत, नावं खूप कमी आली आहेत.
हवेत मला 2-3 अजून लोकांनी द्या ते. तर हे सगळं म्हणूनच आता ह्यांनी श्रद्धा मॅडम तर किती 2 तास बोलतील तुम्हाला त्यांचे कसे सगळे बदलले हे ते. आणि ते तुम्हाला नक्कीच उपयोग पडणार आहे. प्रत्येक वेळेला मी नाही पुरी पडणार ना सगळ्यांना. माझा खूप वेळ जातोय काउन्सिलिंग मध्ये. म्हणून तुम्ही या पुढे ॲज अ काउन्सिलर. चला मॅडम, ध्यान कुठलं घेणार आता? हा, आपलं आता काल मॅडमने घेतले तेच रोज करायचे आणि वेबसाईटवर पण आहे ते प्री कोर्स मध्ये. तर तुम्ही जरूर संध्याकाळी रात्री पण करा. मॅडम सुरू करू शकता. ध्यानाच्या स्थितीमध्ये यायचं.